नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण कॅलेंडर नावाचा चॅप्टर होता किंवा जो घटक होता आपण त्याला संपवलं होतं आणि घड्याळ नावाच्या संकल्पनेला आपण चालू केलं होतं. घड्याळ नावाची संकल्पना आपण जेव्हा चालू केली होती तेव्हा आपण घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो याच्या संदर्भामध्ये एक्सप्रेशन लिहून दिलं होतं तुम्हाला, राईट. आणि त्यावरती उदाहरण मला वाटतं की काही घेण्याची आवश्यकता नाहीये. त्यामध्ये ज्या काही अडचणी येऊ शकतात तर त्या 2 टिपच्या स्वरूपात दिलेल्या होत्या. मी निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचंय आणि 180 अंशापेक्षा जास्त जर असेल तर 360 अंशामधून ते कोण काय करायचं, वगळता करायचा आहे. एवढं काल सांगितलं होतं. तर आज आपल्याला उलट दिशेने प्रवास करायचा आहे. उलट दिशेने प्रवास करायचा म्हणजे कसं करायचंय की जर तुम्हाला कोणाची स्थिती दिलेली असेल, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातल्या कोणाची स्थिती दिलेली असेल तर तुम्हाला घड्याळाचा वेळ काढणे, ती पर्टिक्युलर वेळ काढायची म्हणजे उलट दिशेने प्रवास करायचा आहे. तर या टाईपचे क्वेश्चन्स खूप महत्वाचे ठरतात. मग या बाबतीमध्ये आपण जर पुस्तकातून पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र दिलेले, 3-4 सूत्रांचा उहापोह केलेला आहे. आणि या सूत्रांमुळे काय होतं की प्रॉब्लेम्सला एकतर आपल्याला गती येणार नाही, परीक्षेत आठवणार नाही, तरी आपल्याला सूत्रांना छेद द्यायचा, याच्या संकल्पनेवरती विचार करून आपल्याला ही टेक्निक म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, राईट. तर या आता आपण काय शिकणार आहे तर घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील विशिष्ट स्थितीचा किंवा स्थितीची वेळ काढणे, राईट. मी एक अत्यंत महत्वपूर्ण विधान करतो, त्या विधानाकडे नीट लक्ष ठेवा. कळलं? घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये एका तासामध्ये जेवढ्या काही वेगवेगळ्या कोणांची निर्मिती होते त्या सगळ्याच कोणांची निर्मिती पुढील तासामध्ये होत असते. म्हणजे घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये जो काही अँगल असेल, राईट, तोच अँगल पुढच्या तासाला परत रिपीट होतो. म्हणजे वेगवेगळे अँगल, 0 अंशापासून 360 अंशापर्यंतचे जे काही अँगल्स आहेत ते सगळे अँगल्स पुढच्या तासामध्ये आवर्तित होत असतात, राईट. म्हणून 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 काय होत असतं की या 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 प्रकारच्या प्रश्नांमध्ये प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा एका तासाचे अंतर ठेवूनच विचारला जातो. एक्झॅक्ट वेळ काढायची असेल तुम्हाला एका विशिष्ट स्थितीची तर एका तासाचं अंतर ठेवूनच तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो. जर तुम्हाला त्या विशिष्ट स्थितींची संख्या विचारायची असेल, त्याला किती वेळेस अशा प्रकारचं आवर्तित होऊ शकते असं विचारायचं असेल तर मात्र तुम्हाला 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तासाचा गॅप ठेवून किंवा अंतर ठेवून ते प्रश्न विचारू शकतात. पण एक्झॅक्ट वेळ विचारण्यासाठी एका तासाचाच अंतर ठेवावा लागतो, राईट. मग हे अंतर ठेवायचं तर म्हणजे हे अंतर ठेवणं म्हणजे काय आहे तर बघा, मी एक प्रश्न बोलतो तुम्हाला की घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा हे 1 ते 2च्या दरम्यान परस्परांवर किती वाजता येतील. आता परस्परांवर येणं हे एक विशिष्ट स्थिती आहे आणि वेळ काढणं म्हणजे 1 ते 2च्या दरम्यान किती वाजता असं बोललेलं आहे. म्हणून ती एक तासाचा स्लॉट दिलेला, 1 तासाचा अंतर आहे. असं म्हणलं की 1 ते 5च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर किती वाजता येतो असं नाहीच म्हणू शकत. किती वाजता येतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळ येतील, मग 2-3-4 वेळ येऊन जातील. त्या केसमध्ये किती वेळा येतो असं विचारू शकतात, राईट. तर एक्झॅक्ट वेळ विचारायचं असेल तर मग तुम्हाला फक्त एका तासाच्या अंतराचीच वेळ दिलेली असेल. एका तासाच्या अंतराची वेळ दिलेली असताना तुम्हाला 3 प्रकारे डिस्क्रिप्शन केलेलं असू शकतं. म्हणजे कसं असेल, 1 ते 2च्या दरम्यान, राईट. म्हणजे इनिशियल आवर आणि लास्ट आवर हे दोन्ही पण इंटिजर असतील, म्हणजे पूर्णांक स्वरूपामध्ये असतील, 1 ते 2, राईट. दुसरं केस असं होऊ शकते 1 ते 1.5च्या दरम्यान, म्हणजे हा इंटिजर आहे सुरुवातीचा, हा फ्रॅक्शन मध्ये आहे, हा पूर्णांकामध्ये आहे, राईट. 1.5 तास, बरं 1.5 वाजता. तिसरा प्रकार येऊ शकतो 1.5 ते 2च्या दरम्यान, 1.5 आणि 2च्या दरम्यान असं विचारलं समजा तुम्हाला, करेक्ट आहे. तर 1.5 आणि
2च्या दरम्यान. 1.5 आणि 2 म्हणाल्याच्या नंतर सुरुवात फ्रॅक्शननी आहे, शेवट पूर्णांकानी आहे. किंवा एक असंही होऊ शकते 1.5 ते 2.5च्या दरम्यान वगैरे. असे 4 प्रकारे विचारले जाऊ शकतात. मग या केसेसमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे? 1 ते 2 हे तर पूर्णांक आहे, याचा प्रश्न मिटला. 1 ते 1.5 जर असं म्हणलं असेल तुम्हाला, 1 ते 1.5 असं जर म्हणालं तर मग तुम्हाला 1 ते 2 कन्सिडर करायचंय. 1 ते 2 कन्सिडर करायचं आणि इनिशियल तासावर सगळा खेळ चालू असतो, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. 1.5 ते 2 असं जर म्हणलं तुम्हाला, 1.5 ते 2, तर मग 1 ते 2 वर्कआउट करून घ्यायचं. 1 ते 2 वर्कआउट करून घ्यायचं. आणि 1.5 ते 2.5 असं जर म्हणलं असेल, 1.5 ते 2.5 असं जर म्हणलं असेल तर 2 ते 3 घेता येऊ शकतं किंवा 1 ते 2 घेता येऊ शकतं. मग यातलं नेमकं कोणतं घ्यायचं हे या कन्सेप्टला पूर्णपणे रक्तात विरघळल्याच्या नंतर तुला स्वतःला डिसिजन नक्कीच घेता येईल याची ग्वाही देतो मी तुला. म्हणजे तुला फक्त एकाच केसमध्ये तुला स्वतःला डिसिजन घ्यायचंय. आणि कुठल्या केसमध्ये? जेव्हा दोनही अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये काय होतील, एक्झाम्पल ला डिझाईन केलेलं असेल. असे 4 केसेसने गणिताची सुरुवात होऊ शकते. राईट. या गणिताला सोडवायचं असेल, या प्रकारच्या गणिताला सोडवायचं असेल तर आपल्याला खाली 3 प्रकारच्या स्टेप्स मधून जावं लागतं. तर पहिली स्टेप तुम्हाला सांगतो मी, या प्रकारच्या उदाहरणांना सोडवताना काही स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या. तर त्यातली स्टेप नंबर 1 आहे. स्टेप नंबर 1 असेल सुरुवातीचे अंतर. राईट. मी सांगतो काय म्हणजे ही काय प्रकरण आहे सगळं. राईट. त्याला आपण इंग्रजीमध्ये इनिशियल गॅप असं म्हणतो. राईट. कालचं लेक्चर झाल्याच्या नंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट होत्या की आम्हाला थोडस काही शब्द तुम्ही जे उच्चारता येतील तेवढे इंग्रजीमध्ये उच्चार. त्यांची अशी इच्छा नाहीये की सगळंच लेक्चर इंग्रजीमध्ये घ्या. मोजके शब्द इंग्रजीमध्ये उच्चारावेत की जेणेकरून त्यांना समजलं. आणि त्यांची ती सूचना मी अंमलामध्ये आणायचा प्रयत्न करतो आणि मला ती सूचना आवडली पण. राईट. तर आपण या सूचनेचं पालन करूया. सुरुवातीचं अंतर म्हणजेच इनिशियल गॅप असं म्हणलं जातं. दुसरी स्टेप आपल्याला कॅल्क्युलेट करायची, पाहिजे असलेले अंतर. पाहिजे असलेले अंतर आहे म्हणजे त्याला आपण रिक्वायर्ड गॅप असं म्हणतो. राईट. रिक्वायर्ड गॅप असं म्हणतो. राईट. आणि आपल्याला एक तिसरी स्टेप फॉलो करायची आहे. तिसरी स्टेप अशी आहे की त्याच्यामध्ये रिझल्टंट परिणामी अंतर, त्याला असं आपण काय म्हणतो, परिणामी अंतर. राईट. परिणामी अंतर म्हणजेच त्याला आपण रिझल्टंट गॅप म्हणू, की ज्याच्यावरतीच गणिताचं पूर्ण भविष्य अवलंबून असतं, ज्याच्यावरती आपल्याला गणिताचं सोल्युशन आपल्याला काय करायचंय, डिफाईन करायचं आहे. राईट. या 3 स्टेप्स आहेत. या 3 स्टेप्स आहेत. कळलं? या 3 स्टेप्स थ्रू गेल्याच्या नंतर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे भेटू शकतं, म्हणजे नक्की भेटू शकतं. आणि कुठलीही स्थिती दिलेली असेल तरी त्याला काही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही आणि सिंपल कन्सेप्ट आहेत. राईट. मग आता याच्या एक कन्सेप्टला आपण काय करूया, फोडून बघूयात, विश्लेषित करून बघूयात. म्हणजे हे कायमस्वरूपी आपल्या हृदयामध्ये राहील. राईट. थोडा जास्त वेळ गेला तरी आपल्याला चालेल. आपण कन्सेप्ट पूर्णपणे फोडून बघूया त्याची. राईट. तर मग आता पहा, हे मी आता रब करून घेतो. कळलं? तुम्हाला जेव्हा लिहायचंय तेव्हा पॉज करत जा. हे बाकीच्या व्हिडिओज वरती असणारच आहे. त्या मोमेंटला पॉज करून पूर्ण स्क्रीन तुम्ही लिहून घेऊ शकतो तुमच्या नोट्स मध्ये. ओके. तर आता मी एक स्टेप एक्सप्लेन करत जाईल. एक स्टेप एक्सप्लेन करत असताना काय होऊ शकतं बघा. आता मी आता सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीची गॅप ही संकल्पना काय करतो तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. म्हणजे यातले स्टेप 1च्या विषयी बोलायला चालू करूया. राईट. म्हणजे काय होतं, सुरुवातीचे अंतर. सुरुवातीचे अंतर. राईट. इनिशियल गॅप म्हणतात इंग्रजीमध्ये. काय म्हणतात? इनिशियल गॅप. म्हणजे मला नेमकं म्हणायचं काय, इनिशियल गॅप कशासाठी आहे, कशासोबत खाते, त्याला आपण अगोदर डिफाईन करून घेऊया, त्याला आपण विश्लेषित करून घेऊया. राईट. तर इनिशियल गॅप ही संकल्पना कशी जन्माला येतात, आम्ही जेव्हा घड्याळाकडे पाहतो ना तेव्हा आम्ही तास आणि मिनिटाच्या स्वरूपात पाहतो. मला वाटतं महाराष्ट्रातली तमाम जनता, म्हणजे इव्हन दो आपल्या भारतातील, तसं नाही, आपण सगळ्या जगातले लोक सगळे असंच बघू शकतो की घड्याळाकडे बघितलं तर असं की तास आणि मिनिटाच्या स्वरूपात बघतो. तुम्हाला असं कोणी भेटलंय का आज प्राणी की
त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं की किती वाजलेत बाळा, तर असा म्हणतो का एक काटा थोडासा 1च्या पुढं असून दुसरा काटा थोडा 5च्या पुढे गेलेला आहे आणि साधारणतः त्यांच्यामध्ये मला 122 अंशाच्या आसपासचा कोण दिसतोय. मार खायला दे, कळलं का नाही. मग असा प्रकार नसतो. कोण कोण किंवा अँगल सांगून घड्याळाची स्थिती डिफाईन केली जात नाही. दॅट इज नॉट अ नॅचरल वन, ते नैसर्गिक नाहीच आहे. तर तुम्हाला जेव्हा जेव्हा त्यांनी कोणाच्या स्वरूपात बोलतील, प्रश्नकर्ता जो कोणी असेल तो प्रश्नकर्ता आम्हाला जर कोणाच्या स्वरूपात बोलत असेल तर आम्हाला ती ताकद असली पाहिजे की आम्ही त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करतो. आम्हाला ती मिनिटाच्या स्वरूपात बोलता आलं पाहिजे. आणि तिथून पुढं ही गोष्ट पक्क लक्षात ठेवायची, घड्याळाच्या चॅप्टरमध्ये कोणाच्या स्वरूपामध्ये काहीही दिलं तर त्याला तुम्हाला मिनिटामध्येच बदलायचंय, मिनिटामध्येच बघायचंय त्याला. कळतंय. मग आता पाहूयात आपण कसं बघायचंय, काय म्हणतोय, या म्हणण्याला अर्थ काय, कसं बघायचंय. राईट. तर मग पहा इकडं पहिला क्वेश्चन असा येऊ शकतो की दिलेली दरम्यानची वेळ, आपण असं म्हणू त्याला, दिलेली दरम्यानची वेळ. राईट. मी काट्यांची स्थिती म्हणून एक पिक्चर काढतो इथं, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजावे म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आपण एक टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये वर्कआउट करून घेऊ. आणि हा सुरुवातीचे अंतर त्याला आपण इनिशियल गॅप म्हणतो. करेक्ट आहे, इनिशियल गॅप. काट्याची स्थिती म्हणजे पोझिशन ऑफ हँड्स असं म्हणूयात त्याला आपण. राईट. पोझिशन ऑफ हँड्स म्हणूया. कळतंय. आणि आता याच्यावरती आपण काय म्हणता येईल त्याला, काम करूयात आपण. हे आपण जे घड्याळाच्या दरम्यानची वेळ देणार आहोत ती दरम्यानची वेळ आपण पूर्णांक स्वरूपातच सध्या बघूया. अपूर्णांकाच्या स्वरूपात पण आपण पूर्णांकातच कन्वर्ट करून बघत असतो, म्हणजे आपल्यासाठी पूर्णांक स्वरूपातलीच घड्याळाची वेळ कशी आहे महत्वाची आहे. मी काय म्हणलं माहितीये का की ही व्हॉट एव्हर द पोझिशन ऑफ इनिशियल पोझिशन ऑफ क्लॉक इज गिवन टू यू शुड टेक इट इन अ फॉर्म ऑफ इंटिजर्स ओनली. इफ इट इज गिवन इन टर्म्स ऑफ फ्रॅक्शन्स, म्हणजे 1:30 वाजता 2:30 वाजता वगैरे, तर वी आर कन्वर्टिंग इट इंटू इंटिजर्स, म्हणजे आपण त्याला होल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. त्याच्यामुळे होल फॉर्मच आपल्यासाठी कसं आहे, इंटिजर फॉर्मच कसं आहे आपल्यासाठी महत्वाचं आहे. हे झालं इंग्रजी भाषिकांसाठी. मराठी भाषिकांना पण सांगतोय आपण घड्याळाच्या दरम्यानची वेळ ही पूर्णांक स्वरूपातच बघणार आहोत. राईट. मग आपण सुरुवातीला 1 ते 2च्या दरम्यानची वेळ बघितली समजा. मग त्यावेळेस घड्याळाच्या काट्याची स्थिती काय असते, 12, 1, 2, 3 असं काहीतरी असेल. 1 ते 2 म्हणजे सुरुवात, इनिशियल म्हणजे सुरुवातीचं म्हणजे इनिशियल आवर कुठला आहे, 1 तास. 1 वाजताच्या पोझिशनला घड्याळाचा तास आणि मिनिट काटा यांच्यामध्ये असं काहीतरी पोझिशन असेल. राईट. 1 वर असेल ते थोडंसं. राईट. असं एवढा लांब काढता येणार नाही, असं घेतो. राईट. 2 ते 3 घेतो मी. 2 ते 3 जर घेतलं तर काय होईल बघा, 12, 1, 2, 3, 4 घेतलेलं आहे. तर हे 2 ते 3 मध्ये हे थोडस असं होईल. राईट. करेक्ट. आणि आता 3 ते 4 थोडस एक खाली घेतो मी आणखी. 3 ते 4 ला 3 ते 4 ला 12, 1, 2, 3, 4 हे 3 ते 4 मध्ये पोझिशन या स्वरूपाची येईल. करेक्ट आहे. कळतं. मी जर तुम्हाला अँगलच्या स्वरूपामध्ये विचारलं इथे किती अंशाचा कोण आहे, काही योग्य नाही, 30 अंशाचा कोण आहे मला माहिती आहे. पण घड्याळाकडे तुम्ही जेव्हा बघतो तेव्हा नैसर्गिक रूपाने तुम्ही मिनिटाच्या स्वरूपामध्ये बघतो, ना की तुम्ही घड्याळाला अँगलच्या स्वरूपात बघतो. राईट. तर हा जो गॅप आहे घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला, सुरुवातीला जो काही त्यांच्यामध्ये आपण जेव्हा बघितलं तेव्हा त्यांच्यामधलं जे काही अंतर आहे त्याला आपण सुरुवातीचा अंतर किंवा इनिशियल गॅप असं म्हटलेलं आहे. मग यांच्यामध्ये किती मिनिटाचा गॅप आहे, 12 ते 1च्या गॅप मध्ये, तर तो 5 मिनिटाचा गॅप आहे. किती मिनिटाचा गॅप आहे, 5 मिनिटाचा गॅप आहे. राईट. आता तुम्ही 2 ते 3 जर बघत असाल तर 12 ते 1, 1 ते 2 अशा स्वरूपाचा आहे. 12 ते 1 आणि 1 ते 2 या वेळेमध्ये जर तुम्ही बघितला तर ह्या तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला जो गॅप आहे तो साधारण किती मिनिटाचा आहे, तो आता साधारण नाही, तो एक्झॅक्टच आहे. तो एक्झॅक्ट किती मिनिटाचा गॅप आहे, 10 मिनिटाचा गॅप आहे 2 ते 3च्या दरम्यान. म्हणजे सुरुवातीचा तास तुमचा 2 आहे, सुरुवातीचा तास 2 आहे. 2 वाजताची पोझिशन 12 ते 1, 1 ते 2 अशा स्वरूपाची आहे. त्यांच्यामध्ये किती तासाचा गॅप आहे, 2 तासाचा गॅप आहे. 2 तासामध्ये किती होतील ते, त्यावेळेस मिनिटाचा गॅप किती आहे, 10 मिनिटाचा आहे. आता तिसरी गोष्ट बघा, 3 ते 4.
म्हणजे तुम्ही जेव्हा नजर टाकली तेव्हा तुमची इनिशियल पोझिशन किती आहे, 3 वाजताची आहे. इनिशियल पोझिशन जर 3 वाजताची असेल, 3 वाजताला किती मिनिटाचा गॅप आहे तुमचा, 3 वाजता तुम्हाला 15 मिनिटाचा गॅप आहे. 3 वाजता किती मिनिटाचा गॅप आहे, 15 मिनिटाचा गॅप आहे. कळतं, हे 5 मिनिट, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15 मिनिटाचा गॅप आहे. करेक्ट आहे. या केसमध्ये मी कोणाच्या स्वरूपामध्ये एकही विधान केलेलं नाही आणि करायचंच नाही, ते नैसर्गिक नाहीये. मी वारंवार सांगतोय, कोणाच्या स्वरूपामध्ये त्यांनी विधान दिलं असेल तर आपण त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि आपल्याला कधीही मिनिटाच्या स्वरूपातच वर्कआउट करायचं आहे. आपण कोणाचा विचार करणार नाही. गणिताची जेव्हा जेव्हा आम्ही प्रोसेस करणार आहोत ती सगळी प्रोसेस आमची कुठल्या स्वरूपामध्ये असणार आहे, मिनिटाच्या स्वरूपामध्ये असणार आहे. कळतंय. मग हे 1 वाजता तुम्हाला किती आलेला आहे, 5 मिनिटाचा गॅप आहे. म्हणजे हा इनिशियल कशासाठी म्हणलेला आहे बघा, त्याच्या सुरुवातीच्या तासाला 1 ला कशाने गुणले, 5 ने गुणले, 5 1 5. त्याच्या सुरुवातीच्या तासाला कशाने गुणलेला आहे, 5 ने गुणलेला आहे, 5 2 10. त्याच्या सुरुवातीच्या तासाला कशाने गुणलेला आहे, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जो काही सुरुवातीचा तास असेल त्याला 5 ने तुम्ही गुणलात की तुम्हाला काय भेटणार आहे, इनिशियल गॅप भेटणार आहे. तुम्हाला काय भेटणार आहे, इनिशियल गॅप भेटणार आहे. मग आपण एक यादी तयार करून घेऊया, कुठल्या तासाला किती वाजताचा इनिशियल गॅप असू शकतो. राईट. मग मी तसं आपण लिहूया त्याला. राईट. आता ही दिलेली दरम्यानची वेळ, काट्याची स्थिती काही दाखवत नाही मी, आणि तुम्हाला तर कळलं ना की कसं काढलेलं आहे ते. राईट. तर मग आपण त्याच्यावरती आता एक यादी करून घेऊ की सो एज तुम्हाला ते कळेल, आणखी परफेक्ट कळेल, तुमच्या रक्तामध्ये उतरेल ते. राईट. एकच मिनिट पुसतो मी. तर हे समजा तुम्हाला हे 1 ते 2 दिलेलं आहे, 2 ते 3 दिलेलं आहे, 3 ते 4 दिलेलं आहे, 4 ते 5 दिलेलं आहे. राईट. याच्या समोर आपण त्यांचं इनिशियल गॅप घेऊयात. राईट. आयजी म्हणतो मी त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये, इनिशियल गॅप घेऊयात. राईट. हे 5 ते 6 आहे समजा, इथं 5 ते 6, 6 ते 7 आहे, 7 ते 8 आहे, 8 ते 9 आहे. करेक्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 9 ते 10 आहे, 10 ते 11 आहे, 11 ते 12 आहे आणि 12 ते 1 आहे. या स्वरूपामध्ये आपण ते सगळं आता डायग्नोज करून घेणार आहेत, बघणार आहेत त्यावेळेला कुठल्या इनिशियल गॅप असेल. इनिशियल गॅप म्हणजे परत मी सांगतो, इनिशियल म्हणजे सुरुवात कितीनं झालेली आहे, 1 न. सुरुवातीच्या तासाला कशानं गुणायचंय, 5 न गुणायचंय. 5 1 गुणिले 5, 5 मिनिट. याला परत गुणिले 5 करायचं, 5 2 10 मिनिट. इथं गुणिले 5 करायचं, 3 5 15 मिनिट. याला गुणिले 5 करायचं, 5 चोक 20 मिनिट. याला गुणिले 5 करायचं, 5 5 25 मिनिट. याला गुणिले 5 केलं, 6 5 30 मिनिट. करेक्ट. याला 5 ने गुणलं आपण, याला 5 ने गुणलं तर 7 5 35 मिनिट. याला 5 ने गुणलं आपण, 8 5 40 मिनिट, 8 5 40 मिनिट. याला 5 ने गुणलं आपण. राईट. 9 5 45 मिनिट. राईट. याला आपण 5 ने गुणलं, 10 5 50 मिनिट. राईट. याला 5 ने गुणलं आपण, 11 5 55 मिनिट. आणि याला 5 ने गुणलं काय होईल, 12 5 60 मिनिट होईल. राईट. म्हणजे तुम्हाला या 12 तासांच्या पलीकडे कुठला तास येणार नाही. राईट. आणि जर आला तो अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीच्या पहिल्या 2-4 मिनिटांमध्ये की आपल्याला त्याला काय करायचंय, अपूर्णांकाच्या स्वरूपातच कन्वर्ट करून घ्यायचं आहे. राईट. तर हे असं हे एवढं येऊ शकतं. म्हणजे थोडक्यामध्ये मला काय सांगायचं होतं एवढ्या एक 15 मिनिटाच्या लेक्चर्स मधनं काय जर निष्कर्ष निघत असेल तर तो निष्कर्ष असा निघतो की हे सुरुवातीचं जे काही अंतर आहे, तो सुरुवातीचे अंतर म्हणजेच जो काही इनिशियल गॅप असेल, त्या इनिशियल गॅपला कसं काढतो आपण, सुरुवातीच्या तासाला
सुरुवातीच्या तासाला कशाने गुंतवतो आपण? 5 न गुंतवतो. बस एवढीच सिंपल प्रोसेस आहे. पण का 5 न गुंतवतो हे तुम्हाला मी त्या आकृतींच्या स्वरूपामध्ये काढून दाखवलं होतं. ते त्याचं रिझन होतं की 5 नच का गुणायचं होतं. कळलं? तर हे या सूत्राच्या स्वरूपात लक्षात नका ठेवू. मी त्याच्या आकृतीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगितलंय ते लक्षात ठेवा. ते फॉरएव्हर लक्षात राहणार आहे. कळलं? तर तासाला सुरुवातीचा गॅप म्हणल्यामुळं सुरुवातीच्याच तासाला कशाने गुणायचंय? 5 न गुणायचंय. सुरुवातीच्याच तासाला कशाने गुणायचंय? 5 न गुणायचं आहे. राईट? मग आता आपण इथली ही पहिली स्टेप तुम्हाला अशी छान समजलीच असेल असं समजून घेऊयात. आणि आता आपण आपल्या दुसऱ्या स्टेजकडे जाऊया. त्या दुसऱ्या स्टेपकडे जाऊया. त्या प्रॉब्लेमला सोडवण्याची जी दुसरी पायरी आहे किंवा दुसरा जो टप्पा आहे त्या टप्प्याकडे जाऊयात. आपण त्याला स्टेप 1 2 म्हणा किंवा स्टेज 2 म्हणा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. राईट? मग आता हे पुसून घे तुम्ही. यामध्ये काय होऊ शकतं आता? तर दुसऱ्या टप्प्याकडे प्रस्थान करत असताना दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्थानमध्ये ही गोष्ट लक्षात आली घ्या तुम्ही की तुम्हाला त्यांनी वेगवेगळ्या किती विविध प्रकारे हा प्रश्न विचारू शकतात. राईट? म्हणजे ते आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारे विचारू शकते. एक मिनिट हे पुसून घेतो मी. काय होईल पहा. ही स्टेप 2 आहे. या प्रोसिजरची स्टेप किती आहे? सेकंड स्टेप आहे. या सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? रिक्वायर्ड गॅप म्हणजे पाहिजे असलेले अंतर. त्याला इंग्लिश मध्ये आपण रिक्वायर्ड गॅप या नावाने काय केलेलं आहे? डिफाईन केलेलं आहे. रिक्वायर्ड गॅप या नावाने डिफाईन केलेला आहे. या रिक्वायर्ड गॅपच्या प्रोसेसमध्ये आपला रिक्वायर्ड जो गॅप असतो तो कुठे दिलेला असतो? आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्या प्रॉब्लेम मध्ये त्या रिक्वायर्ड गॅपचा म्हणजे त्याला कुठली स्थिती हवी आहे या संदर्भातलं विधान केलेलं असतं. हे विधान किती वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. राईट? तर पाहिजे असलेल्या स्थिती किती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात त्याचं एक आपण छोटस ट्री डायग्राम काढून घेऊया. राईट? पाहिजे असलेल्या स्थिती कुठल्या कुठल्या असू शकतात त्या? राईट? पाहिजे असलेल्या स्थितीचं स्वरूप काय काय असू शकतं आपण चेक करूया. राईट? तुम्ही घड्याळाकडे जर बघितलं तुम्ही कधी तर एक वेळ असते बघा दिवसभरामध्ये किंवा कधी पण आपण जर असं बघितलं तर आपल्याला दर तासाला 65.511 मिनिटाला ही स्थिती रिपीट होत असते. म्हणजे कुठलीही परिस्थिती जी सेम पोझिशन मध्ये ती 65.511 मिनिटाला रिपीट होत असते. सर हे असं काट आहे तर एक वेळच असं ते दोन एकमेकांच्या वरती आले. तर दोघं एकमेकांच्या वरती आले. दोघं जर एकमेकांच्या वरती येत असतील तर त्याला कोइन्साइडिंग पोझिशन म्हणतो आपण. ती एक स्टँडर्ड पोझिशन आहे. कारण मग मी इथं लिहितोय घड्याळाचा तास काटा, हवर हँड म्हणतात त्याला, तास काटा आणि मिनिट काटा, मिनिट काटा परस्परांवर असताना, तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर असताना, तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर असणं म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर असणं म्हणजे ही पोझिशन इंग्लिश मध्ये त्याला मिनिट हँड अँड हॉवर हँड कोइन्साइड्स विथ ईच अदर असं म्हटलं जातं. म्हणजे ते एकमेकांवरती येतात असं सांगितलं जातं. राईट? या पोझिशनच्या नंतरची दुसरी पोझिशन आहे घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध असताना. घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध असताना म्हणजे अशी पोझिशन आता कळतं. इकडे एक आणि इकडे एक. राईट? मग ह्या पोझिशन मध्ये म्हणजे अपोजिट टू ईच अदर अशी पोझिशन असेल तर त्याच्यानंतरची एक पोझिशन असेल घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांशी काटकोनात असताना. घड्याळाचा तास काटा आणि
मिनिट काटा परस्परांशी काटकोनात असतात, म्हणजे वेन दे आर इन अ 90 डिग्री पोझिशन, अशा पोझिशन मध्ये असताना, राईट अँगल पोझिशन म्हणतात त्याला. आणि घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये थीटा अंशाचा कोन असताना तिसरी चौथी पोझिशन आहे, स्टँडर्ड पोझिशन आहे, की जी राज्यसेवेच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे, खूप महत्वाची आहे. राज्यसेवेच्या दृष्टीनं ही पोझिशन खूप महत्वाची आहे. तर महत्वाची जी स्थिती आहे ती अशी आहे की घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा, तास काटा आणि मिनिट काटा यांच्या दरम्यानचा कोन दिल्यास काही असेल तो, तर साधारणतः या केसमध्ये काय होऊ शकते आपण आता एक एक गोष्टी विश्लेषित करूयात. राईट. तर पहा, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर असताना, म्हणजे घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा असं परस्परांवरती आहेत, तर त्या केसमध्ये त्यांच्यामधला कोण किती आहे याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. कोण मी सांगतो तुम्हाला तरी त्यांच्यामध्ये 0 अंशाचा कोण आहे, पण कोणाशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. संबंध घड्याळ नावाचं चॅप्टर संपेपर्यंत आपल्याला मिनिटाशीच देणं घेणं आहे, एक गोष्ट पक्क लक्षात ठेवा. म्हणून मी या ठिकाणी घड्याळाचा जो काही म्हणजे काय म्हणतात रिक्वायर्ड गॅप, म्हणजे पाहिजे असलेला जो गॅप आहे ते दोघं एकमेकांवरती असतील तर पाहिजे असलेला गॅप हा 0 मिनिटाचा असेल. म्हणजे या केसमध्ये पाहिजे असलेले अंतर अंतर 0 मिनिट असेल. पाहिजे असलेले अंतर किती असेल? 0 मिनिट असेल. त्यालाच आपण रिक्वायर्ड गॅप असं सुद्धा म्हणू. राईट. हे रिक्वायर्ड गॅप असेल. राईट. आता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध असताना, असं असताना कोणाच्या स्वरूपात जर बोलायचं झालं तर तो 180 अंशाचा कोन आहे. पण आपल्याला कोणाच्या स्वरूपामध्ये बोलायचं नाहीये, आम्हाला मिनिटाच्या स्वरूपातच बोलायचं आहे. तर त्यांच्या दरम्यानचा जो काही कोन असेल तो किती अंशाचा असेल? तो त्यांच्या दरम्यानचा जो अंतर असेल तो 30 मिनिटाचा असेल. त्यांच्या दरम्यानचं जे अंतर असेल, पाहिजे असलेलं जे अंतर असेल ते 30 मिनिटाचं असेल. त्याला आपण रिक्वायर्ड गॅप असं म्हणतो. पाहिजे असलेले अंतर किती आहे ते? 30 मिनिटाचा आहे. राईट. आता हे घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांशी काटकोनामध्ये आहेत. काटकोनामध्ये आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये राईट अँगल आहे. राईट अँगलच्या वेळेस म्हणजे 90 डिग्री अँगल आहे. अँगलशी परत देणं घेणं नाहीये, आम्हाला त्यांच्या दरम्यानच्या मिनिटातलं अंतर बघायचं आहे. तर ते काय आहे? पाहिजे असलेले अंतर 15 मिनिट आहे. पाहिजे असलेलं अंतर किती आहे? 15 मिनिट आहे. आता हे समजून घ्या की घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्या दरम्यानचा जर कोन तुम्हाला एक थीटा अंशाचा कोन दिला, किती अंशाचा? थीटा अंशाचा. राईट. दिलेला कोन आपण असं म्हणूयात, दिलेला कोन थीटा अंशाचा आहे. दिलेला कोन कितीचा आहे? थीटा अंशाचा आहे. तर त्या संदर्भामध्ये, त्या केसमध्ये पाहिजे असलेलं अंतर किती अंशाचं म्हणजे किती मिनिटाचं अंतर असू शकतो आपण एकदा चेक करूया. मी प्रश्न विचारतो तुम्हाला, तुम्ही तुमच्या मनामध्ये त्याचं डायग्नोस करा. घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काट्याच्या बाबतीमध्ये एक विधान करतो मी. मिनिट काट्याला एक परिपूर्ण रिव्होल्यूशन कंप्लीट करायचं असेल, एक परिपूर्ण रिव्होल्यूशन जर कंप्लीट करायचं असेल तर साधारण किती? तुम्हाला साधारण
60 मिनिट लागतात. म्हणजे एक्झॅक्ट किती मिनिट लागतात? 60 मिनिट लागतात. म्हणजे 1 मिनिट काटा आहे 12 वरती आहे, तर 12 पासून परत 12 वर यायला किती वेळ लागेल? 60 मिनिट लागतील. किती मिनिट लागतील? 60 मिनिट लागतील. तर त्या केसमध्ये जेव्हा तो एक अशी चक्कर मारतो, म्हणजे काय आपण त्याला असं म्हणून घालीन लोटांगण चरण म्हणजे असं एक राऊंड मारलं त्यांनी, किती डिग्रीचं झालं? तर 360 डिग्रीचं होतं. राईट. म्हणजे मी असं लिहू का इथं? म्हणजे इथं खाली जागा नसल्यामुळं मी थोडंसं वर घेतो इथं. राईट. म्हणजे याच्यामध्येच लिहितो मी. म्हणजे मिनिट काट्याला एक एक राऊंड कंप्लीट करायला 60 मिनिट लागतात. बरोबर आहे. म्हणजे एक राऊंड किती डिग्रीचा आहे? 360 अंशाला 60 मिनिट लागतात. करेक्ट आहे. तुम्हाला किती अंशाचा कोन दिलेला आहे? थीटा अंशाचा. कोण या साईडला म्हणजे थीटाला किती मिनिटाचा गॅप आहे बघायचं. कळलं? तर थोडंसं पहा इकडं. आम्हाला म्हणजे शालेय स्तरापासून ते आज तागायत इव्हन तुम्ही आज सुद्धा प्रत्येक गणिताच्या शेवटी एक त्रिपदी बसते तिथे शेवटी. आणि तुम्ही एक तर समीकरण सोडत असतात नाही तर त्रिपदी सोडत असतात प्रत्येक गणिताच्या शेवटी. त्रिपदी सोडवत असताना तुम्हाला अंशाला आणि छेदाला नेमकं कुठल्या संख्येनं भागायचंय हे विचार करण्यामध्ये वेळ जातो. कधी 2 न भागता, 7 न भागता, 4 न भागता, 5 न भागता, आणि ते तिथं तुमचा वेळ जातो. जेवढं तुम्हाला गणितावरून खाली येण्यासाठी त्या त्रिपदीपर्यंत येण्यासाठी जेवढा वेळ लागत नाही तेवढं त्रिपदीपासून खाली जाण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे असं झालं की एमडी झालेला डॉक्टर आहे आणि आता क्लिनिक चालू करायचं, हॉस्पिटल टाकायचं आणि पोटामध्ये कृमी झाले आणि मरून गेला. ही किती वाईट गोष्ट आहे मला सांगा. हे असं नाही व्हायला पाहिजे. तर तुम्हाला त्रिपदी ह्या त्याच मोमेंटला कुठलीच पुढची स्टेप न करता तिथंच सोडवता आल्या पाहिजेत. तर इथं काय करता येईल आपण बघूया. त्याच्यावरती विस्तृत स्वरूपामध्ये आपण टाइम अँड डिस्टन्स या सेक्शनमध्ये आपण जास्त डिस्कशन करूया. जे स्पीडची रिलेटेड बोट अँड ट्रेन असेल, रेल्वे काय बोट अँड स्ट्रीम असेल, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन असतील किंवा टाइम अँड डिस्टन्स असेल, या ठिकाणी आपल्याला थोडंसं आपल्याला मोर बोलता येईल. आपण त्यावेळेस ते एक्सप्लेन करू. पण आता तात्पुरतं जर विचार करत असताना आपण कुठल्या अँगलने विचार केला पाहिजे? म्हणजे या साईडवरनं मला या साईडची क्वांटिटी काढायची आहे. तर 60च्या तुलनेमध्ये 360च्या तुलनेमध्ये 60चा विचार करायचा आहे. हे 0 आणि हे 0 कटले समजा. इकडे 36 आहे, इकडे 6 आहे. तर 36चं 6 आणायचं असेल तर त्यांनी काय केलं असेल? भागिले 6 केलं असेल. या 36ला इकडल्या राशीला 6 भागलं की इकडे येतं. ज्या थीटाला पण मी 6 भागेल. म्हणजे या केस मधला पाहिजे असलेलं अंतर काय असेल? पाहिजे असलेले अंतर किती असेल? थीटा भागिले 6. म्हणजे यालाच रिक्वायर्ड गॅप असं म्हणूया आपण. हे रिक्वायर्ड गॅप असेल. राईट. तर ते किती आहे? थीटा भागिले 6 आहे. पण आपण असं थोडंसं म्हणू शकतो की जर एखाद्याला कोण द्यायचा असेल तर तो ऑलमोस्ट केसेसमध्ये 6 न भाग जाणाराच काय करतात? ते आपल्याला कोण देतात. ते कळलं? 6 न भाग जाणारा कोण देतात. मी असं म्हणत नाही की 6 न भाग देणारा कोणच द्यावा लागतो असं बोललो नाही सर. 6 न भाग देणारा ऑलमोस्ट टाइम मध्ये कोण देतात. जर नाही दिलं तरी तो क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो, काही टेन्शन नाही. राईट. आपण आणखी एक त्याला रिवाइज करून घेऊया की ही स्टेप नंबर 2 आहे. या स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे? पाहिजे असलेलं अंतर काढायचं, म्हणजे रिक्वायर्ड गॅप काढायचा आहे. या संदर्भामध्ये मी तुम्हाला आता 4 स्टेप सांगितलेल्या आहेत. त्या 4 स्टेप कुठल्या आहेत? घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर असताना, परस्परांच्या विरुद्ध दिशेला असतानाची दुसरी स्थिती, काटकोणामध्ये असतानाची तिसरी स्थिती आणि इन बिटवीन एनी अँगल असतानाची चौथी स्थिती. अशी एकूण किती स्थिती कन्सिडर केल्यात? आपण 4 स्थिती केल्यात. राईट. जेव्हा घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवरती असतो, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवरती असतो, त्या केसमध्ये पाहिजे असलेलं अंतर जे काही आहे ते 0 मिनिटाचं असेल. पाहिजे असलेलं अंतर किती मिनिटाचं असेल? 0 मिनिटाचं असेल. राईट. आणि घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा जेव्हा परस्परांच्या विरुद्ध दिशेला आहे त्या केसमध्ये पाहिजे असलेलं जे काही अंतर आहे, पाहिजे असलेलं अंतर हे किती मिनिटाचं असेल? 30 मिनिटाचं असेल. राईट. त्याच्या पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्या बाबतीमध्ये परस्परांशी जर ते काटकोणामध्ये असतील, तर पाहिजे असलेलं अंतर किती मिनिटाचं असेल? 15 मिनिटाचं असेल. पाहिजे असलेलं अंतर किती मिनिटाचं असेल? 15 मिनिटाचं असेल. आणि घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्या दरम्यान जर तुम्हाला काही एक अन्य कुठला कोन दिलेला आहे, जनरली कोन हे आपण थीटा या ग्रीक अल्फाबेटने दाखवायचा प्रयत्न करतो, मॅथमॅटिकल सिम्बॉल यूज करतो आपण त्याच्यासाठी. तर त्या थीटाला जो काही कोन दिलेला आहे त्या कोणाला आपण कशाने भागतो? 6 न भागतो.
6 भागल्याच्या नंतर, त्या कोणाला 6 भागल्याच्या नंतर जो काही भागाकार राहतो तो भागाकार आपला काय असेल, रिक्वायर्ड गॅप असेल. राईट. तर हे असं एक महत्वाची सेकंड स्टेप होती. आता इथून आपण तिसऱ्या स्टेप कडे जाऊयात, की जी गणिताच्या अंतिम उत्तराच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची स्टेप आहे आणि खूप सोपी स्टेप आहे. त्यात काही फार काही लक्षात ठेवण्यासारखं नाही. कळलं? मग आता हे पुस्तक घेतो मी. तर हे काय आहे, तिसरी स्टेप पहा. तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला स्टेप थर्ड मध्ये तुम्हाला रिझल्टंट गॅप विषयी बघायचं आहे, परिणामी अंतराविषयी बघायचं आहे. राईट. परिणामी अंतर म्हणजे काय होतं चेक करूयात आपण आता. तर हे परिणामी अंतर जो प्रकार आहे तो आपल्या स्टेप 1 मधून मिळणारा इनिशियल गॅप म्हणजे सुरुवातीचा अंतर. राईट. सुरुवातीचा अंतर आणि स्टेप 2 मधून मिळालेला रिक्वायर्ड गॅप म्हणजे पाहिजे असलेलं अंतर, या दोघांची काय असेल ते बेरीज असेल. या दोघांची ते काय असेल, बेरीज असेल. या दोघांची ते बेरीज असेल. आणि त्या बेरजेच्या संदर्भामध्ये आता आपल्याला थोडस काही रिझल्टंट गॅपची काही काय म्हणता येईल त्याला, कुठे गेले तर कुठल्या लेवल पर्यंत जातो, कुठली लेवल क्रॉस केल्याच्या नंतर काय करायचं, निगेटिव्ह असेल तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहे. राईट. तर हे स्टेप 3 आहे. परिणामी अंतर. राईट. काढले त्याला आपण रिझल्टंट गॅप असं म्हणूयात. राईट. रिझल्टंट गॅप असं म्हणू. राईट. त्याला काय म्हणूयात आपण, रिझल्टंट गॅप असं म्हणूयात. बरोबर आहे. म्हणून रिझल्टंट गॅप बरोबर किंवा पाहिजे असलेलं परिणामी अंतर बरोबर हे परिणामी अंतर म्हणजे रिझल्टंट गॅप. रिझल्टंट गॅप बरोबर काय होऊ शकतं बाळा, की एक सुरुवातीचे अंतर प्लस पाहिजे असलेले अंतर, सुरुवातीचा अंतर म्हणजे इनिशियल गॅप. त्याला आपण इनिशियल गॅप असं म्हणलेलं आहे. त्याला काय म्हणलेलं आपण, इनिशियल गॅप असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला पाहिजे असलेल्या अंतराला आपण रिक्वायर्ड गॅप म्हणलेलं आहे. त्याला काय म्हणलेलं आहे आपण, रिक्वायर्ड गॅप असं म्हणलेलं आहे. राईट. तर हे जे परिणामी अंतर आहे या दोघांची बेरजेतून जन्माला आलेलं त्याला रिझल्टंट गॅप म्हणतो ना. तर याचा आर आणि त्याचा जी शॉर्ट फॉर्म मध्ये काढून घेऊन त्याला आपण थ्रू चॅप्टर RG या नावानं काय करूयात, संबोधूयात. आपण त्याला संपूर्ण चॅप्टर्स मध्ये काय करूयात, हा सेक्शन संपवेपर्यंत RG या शब्दानं त्याचा उल्लेख करूयात आपण. राईट. मग आता पहा, आता फायनल उत्तराकडे जायचंय. तर उत्तर असे येतं, सुरुवातीचा तास आणि हे RG रिझल्टंट गॅप म्हणजे हे जे भेटलेलं आहे या दोघांच्या बेरजेतून मिळालेली जी राशी आहे ती RG रिझल्टंट गॅप पूर्णांक रिझल्टंट गॅप छेद 11 मिनिट. रिझल्टंट गॅप पूर्णांक रिझल्टंट गॅप छेद 11 मिनिट असं त्याला काय म्हणूयात आपण, संबोधूयात आपण. कळतं मी काय बोलतोय ते? म्हणजे सुरुवातीचा तास आपला दिलेला असेल तिथे जे काही आपण इनिशियल गॅप ज्या तासावरती काढलाय तो तास सुरुवातीचा असेल तुमचा. राईट. तेवढे तास आणि आता पुढे मिनिट. तर ते जे मिनिट आहेत ते रिझल्टंट गॅप पूर्णांक रिझल्टंट गॅप छेद 11. इंग्रजी वाला कोणी असेल तर इट इज रीड ॲज अ रिझल्टंट गॅप इंटिजर्स टू रिझल्टंट गॅप डिवायडेड बाय 11 असं म्हटलं जातं त्याला. तर हे अंतिम उत्तर असेल. तर रिझल्टंट गॅपच्या बाबतीमध्ये काही महत्वपूर्ण 2-3 विधानं आहेत ती आपल्याला बघून घ्यायची आहेत. ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. ते अत्यंत महत्वाचं आहे. हे उत्तराचं स्ट्रक्चर आहे, फायनल स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे. म्हणजे माझा आतापर्यंतचा जो काही 30-40 मिनिटाचा वेळ गेलेला आहे ते फक्त मला हे रिझल्टंट गॅप डिफाईन करण्यासाठी गेलेला आहे.
मी डायरेक्ट रिझल्टंट गॅप काय असं जर सांगितलं तुम्हाला तर तुमच्या लक्षात नाही आलं असतं. इनिशियल गॅप कशाला म्हणतात, इनिशियल गॅप कसा कॅल्क्युलेट करायचा, रिक्वायर्ड गॅप काय असतो, रिक्वायर्ड गॅप कुठल्या अँगलनी बघत असतो आपण, या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यामध्ये आपला थोडासा 15 मिनिट म्हणजे 40 मिनिटाचा वेळ गेलेला आहे. राईट. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. या 40 मिनिटाचं सगळ्यात महत्वपूर्ण फलित काय जर असेल तर रिझल्टंट गॅप पूर्णांक रिझल्टंट गॅप छेद 11 या स्वरूपामध्ये उत्तर लिहायचं आहे. मग आता महत्वाची काही सूचना आहेत, टीप आहेत, त्याला आपण असं म्हणूयात आपण महत्वाच्या टिप्सला. तर पहा इकडं ते पण आपण नोट डाऊन करून घेऊ त्याच्या बाबतीमध्ये. काही महत्वाच्या टिप्स आहेत. हे महत्वाच्या टिप राईट. हा रिझल्टंट गॅपच्या संदर्भामध्ये जर परिणामी अंतर म्हणजेच RG हा 60 मिनिटाचा झाला, हा किती मिनिटाचा झाला, 60 मिनिटाचा झाला. जर परिणामी अंतर हे 60 मिनिटाचं झालं म्हणजेच रिझल्टंट गॅप जर हे 60 मिनिटाचं झालं तर तुम्हाला तो RG काय करायचंय म्हणून, म्हणजे काय करायचंय, 60 मिनिटाचा झाला तर RG बरोबर 0 घ्या. किती घ्यावे, परिणामी गॅप किती घ्यावा, 0 घ्यायचं. म्हणजे परिणामी गॅप किती घ्यायचं, हे परिणामी अंतर. राईट. परिणामी अंतर 60 एक्झॅक्ट 60 झालं की 0 करून घ्यायचं, 60 झालं की 0 करून घ्यायचं. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो आणखी, हे जे रिझल्टंट गॅप येतो तो मॅक्सिमम आपल्या केसेसमध्ये, आपल्याला परीक्षेसाठी ज्या केसेस दिलेल्या आहेत त्या मॅक्सिमम केसेसमध्ये 5च्या पटीमध्ये देतो. जे 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 50, 55, 60 अशा स्वरूपामध्ये. राईट. अशा स्वरूपामध्ये येतो. कळतंय. तर मॅक्सिमम गॅप हा 90 मिनिटापर्यंत असतो. राईट. मग जर तो गॅप 60च्या पुढे गेला तर आपल्याला काय करायचंय या संदर्भामधलं दुसरं विधान असेल, जर परिणामी अंतर 60 मिनिटापेक्षा जास्त झाले तर हे परिणामी अंतर म्हणजेच RG हा काय करायचं, 60 पेक्षा जेवढं जास्त झालेलं आहे ना तेवढंच घ्यायचं. 60 पेक्षा जेवढे जास्त झाले तेवढे घ्यावे. थोडक्यामध्ये काय सांगायचं बघा, जर रिझल्टंट गॅप 65 असेल, 60 पेक्षा किती जास्त झाला, 5 जास्त आहे तर 5 घ्यायचा. 60 पेक्षा किती जास्त आहे, 5 जास्त आहे तर 5 घ्यायचा. 70 झाला तर 60 पेक्षा किती जास्त आहे, 10 जास्त आहे तर 10 घ्यायचा. 75 आहे, 60 पेक्षा किती जास्त आहे, 15 जास्त आहे, 15 घ्यायचा. 80 आहे रिझल्टंट गॅप, 60 पेक्षा किती जास्त आहे, 20 जास्त आहे, 20 घ्यायचा. 85 झाला, 60 पेक्षा 25 जास्त आहे, 25 घ्यायचं. 90 जर झाला तर 60 पेक्षा 30 जास्त आहे, 30 घ्यायचं. आत्ताच सांगितलं होतं मी की मॅक्सिमम रिझल्टंट गॅप हा 90 येतो, त्यापेक्षा जास्त येणार नाही. एक तिसरी आणि महत्वाची बाब जी आहे ती आपण इकडे अधोरेखित करूयात. थर्ड जी बाब आहे ती, जर थर्ड बाब आपण थोडस जागा त्या साईडला थर्ड लिहिलं तर चालेल. थर्ड काय सांगतो की रिझल्टंट गॅप हा जर निगेटिव्ह असेल, रिझल्टंट गॅप जर निगेटिव्ह असेल तर त्या केसमध्ये, रिझल्टंट गॅप जर निगेटिव्ह असेल तर त्या केसमध्ये थर्ड रिझल्टंट गॅप म्हणजे परिणामी अंतर राईट, म्हणजेच परिणामी अंतर हे कशापेक्षा कमी असेल, हे परिणामी अंतर हे कशापेक्षा निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह असल्यास 60 मधून वजा करावे. कळलं? 60 मधून काय करावे, वजा करावे.
म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींचं आपण एकदा रिव्हिजन करून घेऊया. तर त्या कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या होत्या मी तुम्हाला, की पहिली गोष्ट अशी सांगितली होती की या प्रोसेसमध्ये आपल्याला 3 स्टेपमध्ये प्रॉब्लेम सोडवायचा आहे. पहिली स्टेप होती इनिशियल गॅप आपल्याला, राईट. इनिशियल गॅप काढत असताना आपल्याला जो काही सुरुवातीचा तास आहे त्याला 5 न गुणायचा आहे. किती न गुणायचे? 5 न गुणायचा आहे. सुरुवातीच्या तासाला किती न गुणायचे? 5 न गुणायचे. त्याच्यानंतर इनिशियल गॅप मिळाला आपल्याला, की आपल्याला रिक्वायर्ड गॅपच्या बाबतीमध्ये किंवा जे पाहिजे असलेलं अंतर आहे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. तर पाहिजे असलेलं अंतर हे कसं भेटतं तुम्हाला? तर पाहिजे असलेलं अंतर हे तुम्हाला त्या गणितामध्ये दिलेल्या स्थितीच्या आधारावरती काय करायचं असते? कॅल्क्युलेट करायचं असतं. म्हणजे तुम्हाला दिलेल्या स्थिती किती प्रकारच्या असू शकतात? तर 4 प्रकारच्या असू शकतात. पहिली स्थिती अशी आहे की घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर असताना, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा जर परस्परांवरती असतील तर त्या केसमध्ये, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर असतील तर त्या केसमध्ये पाहिजे असलेलं अंतर जे आहे ते 0 मिनिटाचं असेल. किती मिनिटाचं असेल? 0 मिनिटाचं असेल. रिक्वायर्ड गॅप कितीचा असेल? 0 मिनिटाचा असेल. जेव्हा घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला असतील तेव्हा तुम्हाला पाहिजे असलेलं अंतर किती मिनिटाचं असेल? 30 मिनिटाचं असेल. किती मिनिटाचं असेल? 30 मिनिटाचं असेल. आणि तिसरी गोष्ट आहे घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन म्हणजे राईट अँगल जर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला पाहिजे असलेलं अंतर म्हणजे रिक्वायर्ड गॅप किती मिनिटाचा असेल? 15 मिनिटाचा असेल. कळतंय? किती मिनिटाचा असेल? 15 मिनिटाचा असेल. आणि चौथा पॉइंट आहे, जर घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये जर कुठलाही अँगल असेल तर त्याला आपल्याला कितीनं भागायचंय? 6 न भागायचंय, की जेणेकरून तो भागाकार जो येईल आपल्याला तो भागाकार आपल्याला काय दाखवेल? तो भागाकार काय दाखवेल आपल्याला? रिझल्टंट गॅप दाखवेल. सहसा परीक्षांमध्ये असाच कोण चॉईस केला जातो की ज्याला कशाने भाग जातो? 6 न भाग जातो. मी परत सांगतोय, 6 न भाग जाणाराच देतो असं नाही, पण प्रिफरन्स 6 न भाग जाणाऱ्या संख्येला दिला जातो. तर हे इतके सारी प्रोसिजर सेकंड स्टेपची होती. थर्ड स्टेपमध्ये रिझल्टंट गॅप नावाची आपण क्वांटिटी डिफाईन केलेली होती. तर रिझल्टंट गॅप हा आपल्याला इनिशियल गॅप आणि रिक्वायर्ड गॅप यांच्या बेरजेतनं मिळतो. कळतं? यांच्या बेरजेतनं मिळतो. जे पाहिजे परिणामी अंतर हे आपल्याला सुरुवातीचा गॅप आणि आपल्याला पाहिजे असलेला सुरुवातीचा अंतर आणि पाहिजे असलेल्या अंतराच्या बेरजेतनं भेटतो. राईट. तर पाहिजे म्हणजे परिणामी अंतराला आपण रिक्वायर्ड गॅप या शब्दाने डिफाईन केलेला आहे. त्याला आपण RG असं संबोधतो. राईट. आणि मग फायनल आन्सर आपल्याला असं येतं, दिलेला सुरुवातीचा तास जे काही असेल तिथे डोळ्याला दिसतो तो पूर्णांकच असतो, किंवा नसेल तर आपण त्याला पूर्णांक करतो. अलीकडचा अर्धा तास वगैरे 15 मिनिट जे काही असेल तर. राईट. सुरुवातीचा तास आणि RG पूर्णांक RG/11 मिनिट असं असेल. राईट. तर ही संबंध थिअरॉटिकल टेक्स्ट होता. यावरनं आता या 4 प्रकारांमध्ये आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स विचारले जाणार आहेत त्याच्यावरती आपण डिस्कशन करूयात. ओके, चालेल. आता आपण त्याच्यातनं त्या कामाला आपण लावूया. ओके, त्या कामाला आपण लावू. आतापर्यंत शिकलेल्या भागावरती उदाहरण पाहत असताना आपण पहिला टाईप बघूयात. आपण टाईप 1 असं त्याला नाव देऊया. ओके, टाईप 1 नाव देऊया. घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या परस्परांवर असताना हा एक टाईप आपण आता चेक करून घेऊया. राईट. आता रिक्वायरमेंट काय आहे तुमची? घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुमचा रिक्वायर्ड गॅप म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेला गॅप थ्रू आउट प्रॉब्लेम किती असेल? 0 असेल. राईट. 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 असं 12 ते 1 पर्यंत 12 प्रॉब्लेम्स होतात. त्यातनं काही आपल्याला कन्क्लुजन्स काढायचे आहेत. कळलं? त्यातला पहिला प्रॉब्लेम आपण चेक करूयात. पहिला 1 ते 2च्या दरम्यान घड्याळाचा
तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर किती वाजता येतील? किती वाजता असतील असा प्रश्न आहे समजा, राईट. आपण यातला दुसरा एक प्रश्न बघूया. 2 ते 3 च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर किती वाजता असतील? राईट. हे 2 क्वेश्चन्स आहेत. या 2 क्वेश्चन्सला आपण अगोदर सोडून बघूया काय होतं पहा. दिलेली वेळ कोणती आहे तुमची? 1 ते 2 च्या दरम्यान, राईट. मग सुरुवातीचा अंतर काय असेल, म्हणजे इनिशियल गॅप काय असेल? ज्याला आपण इनिशियल गॅप म्हणजे आयजी असं म्हणूयात, राईट. सुरुवातीच्या तासाला कशाने मल्टिप्लाय करायचे? 5 ने मल्टिप्लाय करायचे. 5 1 5 होईल. रिक्वायर्ड गॅप म्हणजे पाहिजे असलेलं अंतर काय? रिक्वायर्ड गॅप काय तुमचा? 0, कारण तुम्हाला परस्परांवर पाहिजे. तुमचं परिणामी अंतर काय होईल? 5 + 0 5 होईल. त्याला रिक्वायर्ड गॅप असं म्हणतात, आरजी. आणि आन्सर काय असेल तुमचं? सुरुवातीचा तास लिहून दिलेला तुम्हाला. सुरुवातीचा तास कोणता आहे? 1 वाजून आरजी पूर्णांक आरजी छेद 11. आरजी पूर्णांक म्हणजे आरजी कोण आहे? 5.5/11 मिनिट, राईट. त्याच साईडला कसं होईल? काय होईल की 2 ते 3 च्या दरम्यान म्हटलेलं आहे. दिलेली दरम्यानची वेळ किती आहे? 2 ते 3 आहे. सुरुवातीचं अंतर काय असेल तुमचं? सुरुवातीच्या अंतर म्हणजे त्याला इनिशियल गॅप म्हणतो आपण, राईट. इनिशियल गॅप सुरुवातीच्या तासाला 5 न गुणायचंय. सुरुवातीच्या तासाला कशाने गुणायचं? 5 न. 2 पंचे 10 मिनिट. 2 पंचे 10 मिनिट. रिक्वायर्ड गॅप काय तुमचा, म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेलं अंतर काय? अंतर किती? 0 मिनिट आहे. बरोबर आहे. 0 मिनिट आहे म्हणजे काय झालं तुमचं? हे आता रिक्वायर्ड गॅप काय झाला, जे रिझल्टंट गॅप काय झालं, सॉरी, परिणामी अंतर मला वाटलं. परिणामी अंतर आपण रिक्वायर्ड गॅप आरजी 10 मिनिट असेल, राईट. तो किती मिनिट असेल? 10 मिनिट असेल. आणि याला तुम्ही आन्सर काय देऊ शकतो? आन्सर काय असेल? 2 वाजून 10.10/11 मिनिट. 2 वाजून 10.10/11 मिनिट असेल. कळतंय? तर हे असं हे 2 एक्झाम्पल्स झाले, राईट. हे तुम्ही नंतर लिहून घेऊ शकतो किंवा तुम्ही त्याचं अवलोकन करू शकाल तुम्ही, राईट. आता आपण 3 ते 4 एक बघूया, 4 ते 5 एक बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण एकदम शॉर्टकट करूयात आपण त्याला, राईट. तर असं आपल्याला आणखी 2 एक्झाम्पल्स बघायचे आहेत. समजा कसले 2 एक्झाम्पल्स असतील ते? एक तिसरा एक्झाम्पल असं असेल, 3 ते 4 च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर किती वाजता असतील?
राईट. आणि एक दुसरा क्वेश्चन घेऊयात आपण. एवढा एक लिहितो मी. चौथा, 4 ते 5च्या दरम्यान, राईट, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर किती वाजता असतील? बरोबर. इनिशियल गॅप म्हणजे दिलेली दरम्यानची वेळ, दिलेली दरम्यानची वेळ 3 ते 4. सुरुवातीचं अंतर याला तुम्ही कशाने मल्टिप्लाय कराल? 5 न 5 त्रिक 15 मिनिट, राईट. तुम्हाला पाहिजे असलेलं अंतर शून्य मिनिट आहे. तुम्हाला परस्परांवर पाहिजे, करेक्ट आहे. म्हणून यांची बेरीज, रिक्वायर्ड गॅप म्हणजे परिणामी अंतर, RG असं म्हणतात. 15 मिनिट झालं. ओके. वेळ काय असेल तुमची? 3 वाजून 15.15/11 मिनिट असेल. 15.15/11 मिनिट असेल. पण या ठिकाणी या 15ला 11ने भाग जातो. भाग कसा द्यायचा? 11 1 11, 1चा भाग बसला, जे 3 वाजून 1चा भाग बसला, 16 झाले. उरले किती? 4. 4/11 मिनिट, राईट. जो काही भाग बसतो तो भाग आपण 11 1 11, 1चा भाग बसला तो याच्यात टाकला आणि वर बाकी ती उरली 4, ते 4/11 असे लिहिलेलं आहे. कळलं? त्या साईडला जर बघितलं तुम्ही, दिलेली दरम्यानची वेळ 4 ते 5 आहे. मग तुम्हाला सुरुवातीचं अंतर काय बघा? सुरुवातीचे अंतर, सुरुवातीचं अंतर काय असेल? सुरुवातीच्या तासाला 5 ने गुणाकार करायचे, 4 5 20 मिनिट असेल, राईट. पाहिजे असलेलं अंतर किती आहे तुम्हाला? परस्परांवर पाहिजे ना, पाहिजे असलेले अंतर, राईट. परस्परांवर पाहिजे म्हणजे ते किती मिनिट असेल? ते 0 मिनिट असेल, करेक्ट आहे. आणि मग हे 0 मिनिट जर असेल, त्या दोघांची बेरीज तुम्हाला परिणामी अंतर काय देतं? ते परिणामी अंतर देतं. त्याची किंमत किती होईल? 20 मिनिट होईल. किती मिनिट होईल? 20 मिनिट होईल. म्हणजे त्याला आपण परिणामी अंतरला पण RG असं संबोधतो, करेक्ट आहे. म्हणजे उत्तर काय असेल तुमचं? 4 वाजून 20.20/11 मिनिट असेल. 4 वाजून 20.20/11 मिनिट असेल. म्हणजेच काय झालं? हे 4 वाजून 11 1 11 म्हणजे 21 झालं. ते उरले किती? 9/11 मिनिट असेल. 4 वाजून 21.9/11 मिनिट असं त्याचं उत्तर असेल, राईट. मग त्याच्या पुढे 5 ते 6 आहे, 7 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12 आणि 12 ते 1 आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण असं एक विस्तृत स्वरूपात न लिहिता आपण त्याला थोडंसं शॉर्ट फॉर्म मध्ये, म्हणजे एक्झामला असं आलं तर मी कुठल्या अँगलनी सोडवलं पाहिजे त्या हिशोबाने आपण आता बघूयात आपण, राईट. तर हे 2 एक्झाम्पल्स तुम्ही नंतर लिहून घ्याल ते, राईट. मग आता मी डायरेक्टच आन्सर लिहायला चालू करतो. ओके. आपण एकदा पाहूयात कसं लिहायचं ते. आता हे बा, मी काय लिहितो आता? 5 ते 6 साठी काही, राईट. असं लिहून टाकून, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे? 5 ते 6च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा परस्परांवर किती वाजता असतील असा अर्थ असेल त्याचा, राईट. अशी एवढी जागा सोडून आपण
इथं 6 ते 7च्या दरम्यानची काय वेळ असेल चेक करूयात. राईट. ओके. अशी एवढी जागा सोडून आपण त्याच्या खाली नाही लिहिता येणार. राईट. तर हे 7 ते 8 साठी एक, हे 8 ते 9 साठी एक. राईट. त्याच्यानंतर 9 ते 10 साठी आणि 10 ते 11 साठी. करेक्ट. असे एवढ्या गोष्टी आपल्याला काय करायचे, वर्क करायचे. कळतंय. मग हे परस्परांवरती पाहिजे तुम्हाला, म्हणजे परस्परांवर पाहिजे म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेलं अंतर प्रत्येक गणितांमध्ये किती होईल, 0 होईल. करेक्ट. आणि सुरुवातीचा तास किती दिलेला आहे या उदाहरणाच्या बाबतीमध्ये, 5 ते 6. सुरुवातीचा तास 5 आहे. त्याला कितीने गुणाकार करायचा, सुरुवातीच्या अंतरासाठी 5. 5 5 25. 5 5 25 झालं ते. आणि तुम्हाला पाहिजे असलेलं किती आहे, 0 आहे. जे दोघांची बेरीज जी असते ते तुम्हाला परिणामी अंतर देईल. 25 अधिक 0 25 होईल. परिणामी अंतर म्हणजेच रिझल्टंट गॅप किती आहे, 25 आहे. रिझल्टंट गॅप जर 25 असेल तर याचं उत्तर 5 वाजून 25.25/11 मिनिट असेल. राईट. 25.25/11 मिनिट असेल. मग याला 11 भागला, 11 दोन्ही 22. 5 वाजून 11 दोन्ही 22. 2चा भाग बदला. 25 आणि 2 किती झाले, 27. उरलं किती, 3. 3 किती मिनिट, 11 मिनिट होईल. राईट. 3/11 मिनिट होईल. इथं आता 6 ते 7 इनिशियल गॅप किती होईल तुमचा, 30 होईल. 6 5 30 होईल. इनिशियल गॅप किती होईल, 30 होईल. मग या केसमध्ये इनिशियल गॅप 30 आहे, पाहिजे असलेलं 0 आहे. दोघांची बेरीज परत किती होईल, 30 होईल. दोघांची बेरीज किती होईल, 30 होईल. म्हणजे ते काय झालं, रिझल्टंट गॅप किती झालं, 30 झाला तुमचा. म्हणजे आन्सर काय असेल, 6 वाजून 30.30/11 मिनिट असेल. राईट. मग हे 6 वाजून त्याला भागला आपण, 11 दोन्ही 22. किती उरले, 11 दोन्ही 22 म्हणजे 2चा भाग बसला. हे 32. 8 उरलं, 8/11 मिनिट हे तुमचं उत्तर असेल. राईट. 6 वाजून 32.8/11 मिनिट असं तुमचं उत्तर असेल. मग या केसमध्ये बघूयात 7 ते 8. 7 ते 8 मध्ये पाहत असताना याला 5 ने गुणावं लागेल. 7 5 35 होईल. रिक्वायर्ड गॅप तुमचा इनिशियल गॅप किती आहे, 35 आहे. तुम्हाला पाहिजे असलेलं किती आहे, 0 आहे. तर दोघांची बेरीज किती होईल, 35 होईल. म्हणजे तुमचा रिझल्टंट गॅप किती झाला, 35 झाला. रिझल्टंट गॅप जर 35 झाला तर आन्सर काय असेल, 7 वाजून 35.35/11 असेल. राईट. त्याला कापायचं आता, 11 दोन्ही 3 33. 3चा भाग बसला. 3चा भाग बसला, त्या 35 मध्ये 3 टाकले. 7 वाजून 38.2/11 मिनिट असं होईल ते. करेक्ट आहे. मग त्याच्यानंतर 8 ते 9. 8 ते 9 साठी 8×5 = 40. 5चा भाग बसतो, 8×5 = 5चा भाग बसला, 8×5 = 40. तुम्हाला पाहिजे असलेला गॅप किती आहे, 0च आहे. 40 अधिक 0ची जर बेरीज केलात तुम्ही तर 40 येईल. 40 हे काय म्हणून ओळखलं जाईल पुढच्या टप्प्यामध्ये, तर ते पाहिजे सॉरी परिणामी अंतर म्हणून ओळखलं जाईल. त्याला रिझल्टंट गॅप म्हणतो आपण. या केसमध्ये आन्सर काय असेल, 8 वाजून 40.40/11 मिनिट असेल. म्हणजे एवढंच गणित आहे बघा. आता म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त काही स्टेप्स करायची गरज आहे का, एवढी एकच स्टेप करायची. पण प्रोव्हाइडिंग त्या 3 स्टेप्स ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. राईट. जे 8 वाजून त्याला कटलं तुम्ही 4 3 11 3 33 3 आलं तर 43. उरले किती, 7/11 मिनिट. म्हणजे 8 वाजून 43.7/11 मिनिट. आता इथं 9 ते 10 आहे. 9 ते 10 ला जर घेतलं तुम्ही तर सुरुवातीचा तास 9 आहे. म्हणून सुरुवातीचा अंतर काय होईल, 9 ला 5 ने गुणावं लागेल. 9 5 45 मिनिट होईल. 9 5 45 मिनिट झालं. 45 मिनिटामध्ये तुम्हाला पाहिजे असलेलं गॅप परस्परांवर पाहिजे. तुम्हाला पाहिजे असलेला गॅप परस्परांवर असताना 0च आहे. हे 45 आणि हे 0 ऍड करा. त्यातनं तुम्हाला परिणामी अंतर भेटेल. तुम्हाला त्याला रिझल्टंट गॅप म्हणतात. म्हणजे 45 अधिक 0ची काय बेरीज होईल, 45च होईल. म्हणजे रिझल्टंट गॅप किती झाला तुमचा, 45 झाला. म्हणजे आन्सर काय असेल, 9 वाजून 45.45/11. राईट. ओके. इथं मिनिट करू आपण, 1 मिनिट. राईट. मग आता याला 11 चोक 44 भाग जातो ना. हे 9 वाजून
4चा भाग बसला, 45 आणि 4 49, किती उरलं 1/11 मिनिट, हे असं होईल. राईट, कळलं. आता 10 ते 11ची वेळ आहे. 10 ते 11च्या वेळेमध्ये 10 म्हणजे सुरुवातीचा तास आहे. मग सुरुवातीचं अंतर काढण्यासाठी 10/5 50 पाहिजे तुम्हाला, 10/5 50 पाहिजे. बरोबर, 50 झालं हे सुरुवातीचं अंतर. परस्परांवर पाहिजे तुम्हाला, म्हणून इनिशियल गॅप तुमचा किती असेल, सॉरी रिक्वायर्ड गॅप किती असेल, 0 असेल. म्हणजे तुमचं परिणामी अंतर काय असेल, दोघांची बेरीज असेल, इनिशियल आणि रिक्वायर्ड, म्हणजे पाहिजे असलेलं आणि असलेलं सुरुवातीचं अंतरचं. म्हणजे 50 आणि 0ची बेरीज किती झाली, 50 झाली. म्हणजे अंतर काय, तो रिक्वायर्ड गॅप किती येतो, 50 येतो. म्हणजे आन्सर काय असेल, 10 वाजून 50.50/11 मिनिट. 10 वाजून याला भागलात तुम्ही, 11 चोक 44, 4चा भाग बसतो, 54 झालं, 6/11 मिनिट. राईट, हे असं हे आन्सर्स आहे. आणि एवढीच स्टेप आहे, एवढंच करायचं परीक्षेमध्ये, नॉट मोर दॅन 10 सेकंड लागले पाहिजेत. राईट, मग आता 11 ते 12 आणि 12 ते 1 सेट बघायचं आपल्याला. ते आता असं बघून घेऊयात आपण, 11 ते 12 आणि 12 ते 1, 11 ते 12 आणि 12 ते 1 बघायचं. करेक्ट, 11 ते 12 आणि 12 ते 1 पाहताना तुम्हाला एक नवीन गोष्ट माहिती होईल. इथं काय माहिती होईल तुम्हाला सांगतो. आणि याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. कळलं, म्हणजे मी काय म्हणतो बघा, हे 11 ते 12च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर किती वाजता असतील. आणि इकडे एक देतो मी, 12 ते 1च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर किती वाजता असतील. इथे एक गोष्ट तुम्हाला शिकायला मिळते. इनिशियल तास किती आहे, 11 आहे. त्याला कशाने गुणायचं आहे, 5 ने गुणायचं आहे. म्हणजे तुमचा इनिशियल गॅप कितीचा झाला, 11/5 झाला. अच्छा, तुम्हाला परिस्थिती कशी पाहिजे, तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर पाहिजे. म्हणजे पाहिजे असलेला गॅप किती पाहिजे, 0 पाहिजे. म्हणजे आधी ऑलरेडी तुमच्याकडे 55 आहे इनिशियल गॅप, तुम्हाला पाहिजेच 0. दोघांची बेरीज केल्यात 55च होईल. त्या बेरीजला तुम्ही परिणामी अंतर म्हणून ओळखतो, त्यालाच आपण RG या शब्दाने, रिझल्टंट गॅप या शब्दाने ओळखलोय. म्हणजे या केसमध्ये RG किती असेल, तर 55 असेल. म्हणजे उत्तर काय असेल, 11 वाजून 55.55/11 मिनिट असेल. राईट, मग हे 11 वाजून, हे 11/5 5चा भाग बसला, बाकी वगैरे काहीच उरले नाही. हे 55 आणि ते 5 यांची बेरीज किती झाली, 60 झाली. 11 वाजून 60 मिनिट झाले. 11 वाजून 60 मिनिटं म्हणजेच किती वाजले, 12 वाजले. म्हणजे किती वाजले, 12 वाजले. राईट, आता इथं या पाहूया. राईट, आपण हा घटक चालू करण्याच्या पूर्वी अगदी शेवटी 3 पॉइंट्स लिहून दिले होते रिझल्टंट गॅपच्या संदर्भामध्ये. कळतं, मी परत एकदा रिवाइज करतो त्या 3 गोष्टींना. 60 मिनिटाचा जर रिझल्टंट गॅप झाला, रिझल्टंट गॅप जर 60 मिनिटाचा आला, तर तो आपल्याला किती घ्यायचा आहे, 0 घ्यायचा आहे. रिझल्टंट गॅप जर 60चा आला, तर तो आपल्याला किती घ्यायचा आहे, 0 घ्यायचा आहे. रिझल्टंट गॅप जर 60चा आला, तर तो किती घ्यायचा आहे, 0 घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट ही होती की तुम्हाला रिझल्टंट गॅप हा 60 पेक्षा जर मोठा आला, तर तुम्हाला जेवढं 60 पेक्षा जास्त आलं तेवढं घ्यायचं होतं. तिसरी गोष्ट होती, रिझल्टंट गॅप जर निगेटिव्ह असेल, तर तुम्हाला 60 मधनं वगळायचं होतं. राईट, अशा 3 केसेस आहेत. राईट, त्यातली पहिली केस जी आहे ती आता आपल्याला कामाला येणार आहे, तिचा आता आपल्याला उपयोग करायचा आहे. बघा कसं होतं ते. सुरुवातीचा तास किती आहे, 12 वाजताचा आहे. तुम्ही 12 वाजता बघताय त्याच्याकडे. करेक्ट, मग पहिल्या तासाला सुरुवातीच्या तासाला कशाने गुणायचं, 5 न. 12×5 60. तर 60 काय दाखवेल, तुमचं इनिशियल अंतर दाखवेल, इनिशियल गॅप म्हणतो त्याला. राईट, मग आता आपल्याला परिस्थिती कशी पाहिजे, अशी एकमेकांवर काटे पाहिजे. त्याची परिस्थिती कितीची असेल, त्या पाहिजे असलेल्या गॅपची 0 असेल. मग तुमच्याकडं सुरुवातीचं अंतर आणि पाहिजे असलेल्या अंतराची बेरीज करा तुम्ही. 60 अधिक 0ची बेरीज किती झाली, 60 झाली. 60 अधिक 0ची बेरीज किती झाली, 60 झाली. मग आता मला सांगा, रिझल्टंट गॅप काय म्हणून ओळखला जाईल, परिणामी गॅप म्हणतो त्याला तुम्ही, तो कितीचा असेल, 60चा असेल. म्हणजे RG किती झाला, 60. आणि जेव्हा RG 60 असतो, त्याला आपण काय म्हणून काउंट केलं जातं, 0 म्हणून काउंट केलं जातं. बरोबर आहे, RG 60 झाला म्हणजेच काय झालं, ते 0 झाला. म्हणून इथे मी थोडस असं लिहितो, रिझल्टंट गॅप हा 60 होतो, म्हणजेच काय असतो तो, म्हणजेच तो 0 असतो.
कळलं? म्हणून म्हणून 12 वाजून 0.011 म्हणजेच काय 12 वाजते. म्हणजे परत आपण गणितामध्ये किती वाजतंय 12 वाजतंय. राईट. थोडस नीट लक्ष द्या आता या दोन गणितांकडं. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 1 ते 2 ला जर बघितलं असाल, तुम्ही लिहिलेलं असेल तर बघा आता 1 ते 2 चं उत्तर काय आलं होतं 1 वाजून 5.511 आलं होतं. राईट. 2 ते 3 चं उत्तर काय आलं होतं 2 वाजून 10.1011 आलं होतं. राईट. दोघांची उत्तर वेगवेगळी आहेत. राईट. 3 ते 4 मध्ये जर तुम्ही बघितलं तुम्ही तर 3 ते 4 मध्ये ना 3 वाजून 16.411 आलं होतं. राईट. हे तिन्ही उत्तर वेगवेगळे आहेत. करेक्ट आहे. मग 4 ते 5 मध्ये काय आलं होतं 4 ते 5 मध्ये 4 वाजून 21.911 आलं होतं. राईट. म्हणजे ही चारही गणितांची उत्तर वेगळी वेगळी होती. 5 ते 6 बघा तुम्ही 5 ते 6 मध्ये 5 वाजून 27.311 आलं होतं. म्हणजे आतापर्यंत झालेल्या प्रत्येक गणिताचं 5ही उदाहरणांचं उत्तर वेगवेगळं आहे. 6 ते 7 मध्ये बघा तुम्ही लिहिलेलं असेल तर आता बघा सगळं हळूहळू. राईट. 6 ते 7 मध्ये 6 वाजून राईट 32.811 आलं होतं. म्हणजे आतापर्यंत सगळ्याच गणिताचं उत्तर वेगवेगळं आहे. 7 ते 8 बघा तुम्ही 7 ते 8 7 वाजून 38.211 होतं. राईट. म्हणजे आतापर्यंत सगळ्या 7चं उत्तर वेगळं आहे. 8 ते 9 बघा तुम्ही 8 वाजून 43.711 आहे. म्हणजे आतापर्यंत सगळ्यांचं वेगळं उत्तर आहे. 9 ते 10 बघा तुम्ही 9 ते 10 9 वाजून 49.111 आहे. बघा तुम्ही आणखी ते सगळं चेक करून. राईट. तेच आहे सगळ्यांचे 9 तासापर्यंत आता जेवढं बघितलं तेवढे सगळे वेगवेगळे आहेत. 10 ते 11 बघा तुम्ही 10 ते 11चं 10 वाजून 54.611 आहे. हे सगळे 10च्या 10 वेगळे आले. करेक्ट आहे. पण 11 ते 12 बघा तुम्ही 11 ते 12चं उत्तर 12 आले आणि 12 ते 1चं पण उत्तर 12 आले. म्हणजे बाकी सगळ्या तासांसाठी वेगळं वेगळं होतं. पण 11 ते 12 आणि 12 ते 1 ची एकच वेळ आहे. म्हणजे किती आहे 12 आहे. तर आता बघा मी एक अत्यंत महत्वपूर्ण विधान करतोय. या विधानाच्या संदर्भाने आयोगाने आतापर्यंत असंख्य वेळेस प्रश्न विचारला. मी किती शब्द असं वापरलोय असंख्य वेळेस. म्हणजे कमीत कमी 4-5-5-6 वेळेस तरी एवढ्या एका संकल्पनेवरच मी आता जे विधान बोलतोय तेवढ्या एका विधानावरतीच प्रश्न विचारलेला आहे. राईट. तर मी असं विधान बोलतोय आता 11 ते 12 11 ते 12 आणि 12 ते 1. राईट. पुन्हा वाटलं तर तुम्ही नोट करा वहीमध्ये. हे विधान मी जसं बोलतोय तसं तसं नोटबुक करून घ्या तुम्ही. 11 ते 12 आणि 12 ते 1 या 2 तासाच्या दरम्यान घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवरती फक्त एकदाच 12 वाजता येतात. किती वाजता 12 वाजता येतात. पण 1 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंतच्या 1 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंतच्या 10 तासामध्ये 1 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंतच्या 10 तासामध्ये प्रत्येक तासाला एकदा याप्रमाणे 10 वेळेस एकावर येतात. ते एकमेकांवरती येतात. राईट. म्हणजे आपण याला थोडक्यात असं म्हणू शकतो संपूर्ण 12 तासामध्ये किती वेळेस एकमेकावर येतील ते हे 10 तासाचे 10 आणि त्या 2 तासांमध्ये एकदा म्हणजे एकूण किती वेळेस 11 वेळेस एकमेकांवरती येतात. राईट. म्हणजे 12 तासांमध्ये ते 11 वेळेस एकमेकांवरती येतात. तर मग 24 तासांमध्ये ते किती वेळेस येतील 12 तासात 11 तर 24 तासामध्ये किती वेळेस येतील ते 22 वेळेस एकमेकांवरती येतात. राईट. पण इथं ना काय म्हणता येईल त्याला बाउंड्री कंडिशन्स वरती जेव्हा प्रॉब्लेम विचारला जातो तेव्हा थोडंसं आन्सर काहीसं वेगळं येऊ शकतं. म्हणजे तुला इथे फिरून काय विचारू शकतो त्याची एक तुला एक क्वेश्चन आहे की जी तुला फिरून विचारला जाईल जो तुझ्या लॉजिकचा तुला वापर करायचा आहे. तर तो कसा प्रश्न असेल बघा. तर तो प्रश्न असा असेल की राईट. तो प्रश्न असा असेल दुपारी 12 वाजल्यापासून राईट रात्री 12 वाजेपर्यंत
12 वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर मिनिट काटा परस्परांवर किती वेळा येते? राईट. म्हणजे तुम्ही जेव्हा दुपारी 12 वाजता बघणार, करेक्ट आहे. म्हणजे सुरुवात किती वाजता होणार? दुपारी 12 आणि शेवट कधी होणार? रात्री 12ला होणार. तर या प्रश्नाच्या अनुषंगाने मी काय करतो, हे प्रश्न तुम्हाला मी असं चित्र काढूनच समजून देतो. राईट. ही प्रश्न ना आपण काय करूया, थोडस चित्र काढून जर समजून घेतलं आपण तर आपल्याला हे बेटर समजेल. राईट. हे आपल्याला चांगलं समजेल. म्हणजे इथं 12 वाजले, कळलं? इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6, इथं 7, इथं 8, इथं 9, इथं 10, इथं 11 असेल. राईट. जेव्हा तुम्ही डॉट 12 वाजता बघणार आहेत त्याच्याकडं, एक्झॅक्ट 12ला बघणार आहे, तर तिथं ते कितीदा असेल? पहिली वेळेस असेल. ते तुम्ही असं स्टार्ट बघितलं 12 वाजता ते एकमेकावरती आहे. म्हणजे ते तुम्ही एकदा बघितलं तुम्ही 1 ते 2च्या दरम्यान इथं दुसऱ्यांदा बघाल तुम्ही, इथं तिसऱ्यांदा बघाल तुम्ही, इथं चौथ्यांदा बघाल तुम्ही, इथं 5व्यांदा बघाल तुम्ही, इथं 6व्यांदा बघाल तुम्ही, इथं 7व्यांदा बघाल तुम्ही, इथं 8व्या वेळेस बघाल तुम्ही, इथं 9व्या वेळेस बघाल तुम्ही, इथं 10व्या वेळेस बघाल तुम्ही, इथं 11 वेळेस बघाल तुम्ही. राईट. आणि 11 ते 12 मध्ये परत 12 वाजता एकदा बघाल तुम्ही 12 वेळेस. म्हणजे तुम्हाला घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवर या 12 तासामध्ये कितीदा बघायला भेटेल? 12 वेळेस बघायला भेटेल. राईट. बाकी कुठल्याही 12 तासाच्या दरम्यान 11 वेळेस बघायला भेटेल, पण 12 ते 12 मध्ये मात्र किती वेळेस बघायला भेटेल? 12 वेळेस बघायला भेटेल. याला असं बाउंड्री कंडिशन या नावाने ओळखलं जातं. बाउंड्री कंडिशन जशी परस्परांवर असताना आहे तशी परस्पर विरुद्ध दिशेला सुद्धा एक्झिस्ट आहे, आणि तशीच ती काटकोनांसाठी सुद्धा एक्झिस्ट आहे. तर परस्परांवरती असतानाची बाउंड्री कंडिशन म्हणजे बाउंड्री टाईप कोणता आहे? 12 आहे. तर तो सगळीकडे सारखा नाहीये. परस्परांसाठी किती आहे? 12 ते 12चा टाइम आहे. तर बाकीच्या केसेसमध्ये कुठला असेल त्याचा आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये, पुढच्या टाईपमध्ये उहापोह करूया. राईट. तर मी अशी आशा बाळगतो की माझ्या या शिकवण्यातनं तुम्हाला हा टाईप व्यवस्थित समजला असेल आणि तुम्हाला ते सोडवताना गती सुद्धा जाणवेत असेल. राईट. आपल्याला गती फार महत्वाची आहे. आपल्याला परीक्षेसाठी म्हणजे मला प्रश्न तुम्हाला यावेत असं काही नाहीये, ते येतात, ते कोणी पण शिकवलं तरी येतात ते, पण गतिमान स्थिती, गतीमध्ये आले पाहिजेत, खूप कमी वेळामध्ये आले पाहिजेत. ती रिक्वायरमेंट माझ्याकडनं फुलफिल झाली पाहिजे आणि मी त्यासाठी प्रयत्न करेन. या पूर्ण ह्या कुंभामध्ये म्हणूयात आपण, तर मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेल की तुम्हाला माझ्याकडनं जेवढे एक्सलंट टेक्निक्स देता येतील तेवढे एक्सलंट टेक्निक्स देत जाईल. मी तुम्हाला अगोदरही सांगितलंय कालच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये की मी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर येण्याचा हा माझा पहिला अनुभव आहे. पहिला अनुभव म्हणल्यापेक्षा मी जाणून बुजून टाळलेला आहे. या अगोदर आम्ही ऑनलाईन लेक्चर्स बऱ्याच ठिकाणी कंडक्ट केलेले आहेत. राईट. त्यांचं तर तो त्या मॅटरनी नाही. युट्यूबवरती उगाच धुमाकूळ घालत फिरणं, फेसबुकवरती उगाच धुमाकूळ घालत फिरणं, असे कामं कधी केलेले नाही आहेत. राईट. पण इथं आता संबंध महाराष्ट्र उपलब्ध आहे, लॉकडाऊन आहे, त्यात माझ्या जर आकलीच्या 4 गोष्टींचा फायदा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना झाला तर ते माझ्यासाठी अभिमानास्पद असेल, मलाही चांगलं वाटेल. आणि यांनी खरंच म्हणजे एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं तुम्हाला, तर यांचंही सार्थकी झालं असतं, या कल्पनेला सार्थक रूप मिळालं असतं. म्हणून हे सगळं असं एकदम मी सगळं नीट आणि क्लीन देईल. आणि हे अशा टेक्निक्स आहेत की तुम्ही सर्च केलात कुठं तर तुम्हाला भेटणार नाही, त्याची ग्वाही देतो मी तुम्हाला. राईट. तुम्हाला भेटतील पण एका चांगल्या बुक्समध्ये भेटतील. ते बुक्स मी परत पण सांगतो, ते बुक्स तुम्ही वाचावेत अशी अपेक्षा नाहीये, ते बुक्स आम्ही वाचले पाहिजे. राईट. काल पण सांगितलं होतं तुम्हाला तसं की ते बुक्स आम्ही वाचले पाहिजे. ओके. चलो, विषयांतर नको, आपण आपल्या कामाला लागूया. तर आता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला असतानाची वेळ काढायची आहे आम्हाला. घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला असतानाची वेळ काढायची आहे. राईट. आता हे मी
पुसून घेतो मी. ही एक्सेप्शन म्हणजे ह्याला काय म्हणतात, बाउंड्री कंडिशन वाला प्रॉब्लेम एकदम पक्का लक्षात ठेवायचे, पुसतोय मी आता. कळलं? तो जर परीक्षेला आला तर तू चुकता कामा नाही. त्याचं उत्तर मॅक्सिमम लोकांकडनं 11 लिहिलं जाण्याची खूप ती दाटच शक्यता आहे. कळलं? मी आता इकडं असं लिहितो, टाईप 2 मध्ये घड्याळाचा तास काटा, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध असतानाची वेळ काढणे. राईट? आता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा असं परस्परांच्या जर विरुद्ध असतील तर त्यांच्यामधलं अंतर किती मिनिटाचं असेल? त्यांच्यातलं अंतर 30 मिनिटाचं असेल. म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेलं अंतर किती मिनिटाचं असेल? 30 मिनिटाचं असेल. मी परत विनवणी करून सांगतोय, घड्याळामध्ये कोण अँगलचा विचार करायचा नाही. जो काही विचार करायचा आहे तो मिनिटाच्या स्वरूपात विचार करायचा आहे. म्हणजे परस्पर विरुद्ध म्हणलं की पाहिजे असलेलं अंतर 30 मिनिटाचं असेल. राईट? मी काही प्रॉब्लेम घेतो आधी. 1 ते 2च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला किती वाजता असते? राईट? आणि काहीसा असाच एक प्रॉब्लेम इकडे घेतो. राईट? एक 4 प्रॉब्लेम्स आपण डिटेलमध्ये बघूयात आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्याला परीक्षेमध्ये कुठल्या अँगलनी सोडवायला पाहिजे त्या अँगलनी सोडूयात. ओके? मग 2 ते 3च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला किती वाजता असते? असे 2 क्वेश्चन्स बघूयात आपण. राईट? एक तर याला हे दोन आणि अजून 2 आपण पद्धतशीर बघूयात, एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने बघूयात. मग नंतर आपण उड्या मारूयात. राईट? दिलेली दरम्यानची वेळ काय तुमची? दिलेली दरम्यानची वेळ तुमची 1 ते 2 आहे. म्हणून तुमचं सुरुवातीचं अंतर काय? याला 5 ने गुणलं, 5 1 5 मिनिट. सुरुवातीचं अंतर किती? 5 1 5 मिनिट आहे. तुम्हाला आता परस्परांच्या विरुद्ध दिशेला पाहिजे, म्हणजे पाहिजे असलेलं अंतर किती आहे तुमचं? 30 मिनिट. 30 मिनिट. राईट? म्हणजे आपलं परिणामी अंतर यांच्या दोघांची बेरीज असेल. परिणामी अंतर सगळीकडे तेच प्रोसिजर चालली, 35 मिनिट असेल. राईट? परिणामी अंतर किती मिनिट झालं? 35 मिनिट झालं. परिणामी अंतर जर 35 मिनिट झाला तर आन्सर यालाच आपण रिझल्टंट गॅप असं म्हणतो ना, ज्याचं अंतर काय झालं? 1 वाजून 35.35/11 मिनिट झालं. उर्फ म्हणजेच काय बघा. राईट? त्याच्या खाली लिहिलं तर दिसणार नाही, ते मी इथं लिहितो. 1 वाजून त्या 35ला 11 ने भागलं, 3चा भाग बघतो. 11 3 33, ते 3 35 मध्ये ऍड केले, 38 झाले. 11 वाजून 38.2/11 मिनिट होईल. 2/11 मिनिट ही एक्झॅक्ट वेळ असेल ज्या वेळेला घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला असतील. करेक्ट? मग आता या बाबतीमध्ये बघूयात 2 ते 3 दरम्यानची वेळ. थोडस ही जागा इकडे वापरून घेतो मी. राईट? ही दरम्यानची वेळ 2 ते 3 आहे. दरम्यानची वेळ किती आहे? 2 ते 3 आहे.
म्हणून सुरुवातीचे अंतर 5 दोन्ही 10 मिनिट असेल, 5 दोन्ही 10 मिनिट असेल, 5 दोन्ही 10 मिनिट असेल, राईट. तर सुरुवातीचं अंतर किती झालं? 5 दोन्ही 10. तुम्हाला पाहिजे असलेलं अंतर काय? रिक्वायर्ड अंतर म्हणजे पाहिजे असलेले किती आहे? अंतर किती आहे? 30 मिनिट आहे. किती मिनिट आहे? 30 मिनिट आहे, बरोबर आहे. तर परिणामी अंतर मला 10 30 40 मिनिट होईल. किती मिनिट होईल? 40 मिनिट होईल. याला रिक्वायर्ड गॅप म्हणतो आपण, आरजी असं म्हणतो. त्याला काय म्हणतात आपण? आरजी. याचं उत्तर काय असेल? 2 वाजून 40.40/11 मिनिट असेल, राईट. तर हा भागाकार आपण या साईडला लिहून घेऊ. 40ला आपण 11 जर भागलं तर 11 3 33चा 3चा भाग बसतो, म्हणजे 2 वाजून ते 3चा भाग 40 मध्ये टाकलं. 40 आणि 3 43 झाले, राईट. 40 पैकी 33 भागाकारात गेले. उरले किती तुमचे? 700 किती? 11 मिनिट झाले, राईट. किती मिनिट झाले? 11 मिनिट झाले, करेक्ट. मग आता आपण थोडं 3 ते 4 आणि 4 ते 5, मला वाटतं प्रोसिजर तुम्हाला खूप चांगली समजली असेल. तर प्रोसिजर खूप चांगली समजली असल्यामुळे मला असं वाटतं की आता आपण थोडं शॉर्ट घेतलं पाहिजे. म्हणजे याच्या आधी जसं घेतलं होतं ना त्या अँगलनी आपण याच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे, राईट. तर पहा, आपण तसंच विचार करूया. पण मी हळूहळूच सांगेल तुम्हाला. फक्त इनर स्टेप जे आहेत ते आपण थोडस स्किप करूयात. आपण त्याला थोडं उड्या मारूयात आपण, कारण ते आपल्या परीक्षेचं ते खरी आपली रिक्वायरमेंट आहे. आपल्याला त्याच्या संदर्भाने शिकायचं अनुषंगाने, राईट. 3 ते 4 साठी, राईट. कळतंय? चौथा घेऊया 4 ते 5 साठी, राईट. त्याच्यानंतर 5 ते 6 साठी, हे 6 ते 7 साठी, राईट. हे 7 ते 8 साठी, हे 8 ते 9 साठी, करेक्ट. 8 ते 9 साठी. आता 3 ते 4 असं दिलेलं आहे. 3 ते 4 असं दिलेलं असताना मला काय म्हणायचं तुम्हाला की त्याचा सुरुवातीचा तास कुठला दिलेला आहे? तुम्हाला सुरुवातीचा तास कोणता दिलेला आहे? 3. मग सुरुवातीचं अंतर काय होईल? 3/15 होईल. सुरुवातीचं अंतर काय होईल? 3/15 होईल. 15 मिनिटे हे तुमचं सुरुवातीचं अंतर आहे. तुम्हाला परस्परांच्या विरुद्ध दिशेला पाहिजे, म्हणजे किती पाहिजे? 30 पाहिजे. पाहिजे असलेलं अंतर किती आहे? 30. म्हणजे तुम्हाला इनिशियल लेवलला तुमच्याकडे 15 आहेत आणि पाहिजे 30. दोघांची बेरीज करा, 45 झाले. म्हणजे हा 45 तुमचा काय? रिझल्टंट गॅप आहे. त्या 45 वरती गणित तयार होईल. म्हणजे काय होईल? 3 वाजून 45.45/11 मिनिट होईल, राईट आहे. 3 वाजून 45.45/11 मिनिट असेल. म्हणजे 3 वाजून या 45ला 11 न भागला, 11 चोक 44, म्हणजे 4चा भाग बसला, 49 झालं, 1/11 मिनिट होईल, राईट. तर 3 वाजून 49.1/11 मिनिट त्याचं उत्तर असेल. आता 4 ते 5च्या अनुषंगाने विचार करू. सुरुवातीचा तास कुठला आहे? 4 आहे. त्याला कशाने गुणायचे? 5 ने गुणायचे. 4 पंचे किती झाले? 20 झाले. 20 झाले म्हणजे तुमचा इनिशियल गॅप किती मिनिटाचा झाला? 20चा झाला. तुम्हाला पाहिजे किती? तुम्हाला 30 पाहिजे. तुम्हाला जर 30 पाहिजे असेल तर ते 20 आणि हे 30 ची बेरीज काय झाली? 50 झाली. या बेरीजला आपण काय म्हणतो? परिणामी अंतर म्हणतो, की ज्याला आपण काय नावाने हाक मारलेली आहे? आरजी नावाने हाक मारलेली आहे. म्हणजे आरजी किती झाला? 50 झाला. ज्याचं उत्तर काय होईल? 4 वाजून 50.50/11 मिनिट, राईट. 4 वाजून याला 11ला भागलं, 11 चोक 44, किती झाले? 54. उरले किती? 6/11 मिनिट. याचं उत्तर काय आलं? 4 वाजून 54.6/11 मिनिट. आता इथं थोडंसं आपल्याला मी हॅश मारून घेतो. इथं आपल्यासाठी काहीतरी कामाच्या गोष्टी लपलेल्या आहेत, राईट. आता इथं 5/5 25 होईल, राईट. म्हणजे इनिशियल गॅप 25 झाला. तुम्हाला रिक्वायरमेंट कितीची? परस्पर अपोजिटची आहे. म्हणजे अजून कितीची गरज आहे? 30ची. हे 25 आणि 30ची बेरीज किती झाली तुमची? 55 झाली. हे जर बेरीज 55 झाली तर मला काय म्हणायचंय?
याचं उत्तर काय होईल, त्या बेरजेला आपण रिझल्टंट गॅप म्हणतो. त्या बेरजेला रिझल्टंट गॅप म्हणत असेल तर 5 वाजून 55.55 मिनिट, राईट आहे. म्हणजेच काय झालंय, 5 वाजून हे 11 5 55, 5चा भाग जातो. ते 5 आपण कशात टाकले, 55 मध्ये टाकले. ते 5 55 मध्ये जर गेले तर किती झाले, 60 झाले. म्हणजे 5 वाजून किती मिनिट झाले, 60 मिनिट झाले. तिथं काही उरलं का, काहीच उरलेलं नाहीये. 5 वाजून 60 मिनिटाला आम्ही 6 वाजलेत असं म्हणतो. ज्याचं उत्तर किती आलं, 6 वाजता झालं, राईट. आता एक थोडस किंचितचा चेंज होईल बस ना, म्हणजे आपल्याला थोडं काहीतरी आणखी एक स्टेप आपल्याला वेगळी विचारात घ्यावी लागेल. साहेबाचे काय असेल, साहेबाचे 30 असेल, साहेबाचे 30 असेल, साहेबाचे 30 असेल, साहेबाचे 30 असेल. तो काय असेल, तुमचा इनिशियल गॅप असेल. साहेबाचे 30 हा तुमचा इनिशियल गॅप असेल. त्यात तुम्हाला रिक्वायरमेंट कितीची आहे, तुमची 30ची आहे. हे 30 आणि ते 30, हे 30 आणि ते 30 किती झाले, 60 झाले. पण 60 मिनिटाचा रिझल्टंट गॅप हा 0 मिनिटाचा गॅप म्हणून ओळखला जातो. असं सुरुवातीला लिहून दिलेलं आहे. एक स्टेप लिहितो, 60 मिनिटचा RG हा 0 असतो, राईट. म्हणून काय झालं, 6 वाजून 0.011 मिनिट म्हणजेच किती वाजले, 6 वाजले. 0.011 म्हणजे काय, शून्यच ना. म्हणजे हे कार्यक्रम किती वाजता होतो, असा 6 वाजता, राईट. आता थोडं नीट लक्ष द्या. 5 ते 6च्या दरम्यान पण 6 वाजतात आणि 6 ते 7च्या दरम्यान पण 6 वाजता. ज्याचा अर्थ काय झाला, 5 ते 6 आणि 6 ते 7 या 2 तासाच्या दरम्यान फक्त 6 वाजता एकदाच काय असते, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला असते. जसं की आपण याच्या आधी एकच्या टाईप मध्ये काय बघितलं, 11 ते 12 आणि 12 ते 1च्या दरम्यान 12 वाजता ते परस्परांवर होते. तर आता इथं 5 ते 6 आणि 6 ते 7च्या दरम्यान फक्त 6 वाजता परस्परांच्या विरुद्ध दिशेला आहेत. म्हणजे तिथली बाउंड्री टाइम काय होता, 12 होता. तर इथला बाउंड्री टाइम काय, इथला बाउंड्री टाइम काय, 6 आहे, बरोबर आहे. आता 7 ते 8 जर दिलं तर इनिशियल गॅप काय होईल, 7×5 = 35 होईल. किती होईल, 7×5 = 35 होईल. त्यात तुम्हाला वरून तुमची रिक्वायरमेंट कितीची, 30ची आहे. 35 आणि 30ची बेरीज किती झाली, 65 झाली. म्हणजे हा 65 मिनिटाचा RG झाला. मिनिटाचा RG हा 65 मिनिटाचा RG हा किती मिनिटाचा RG म्हणून ओळखला जाईल, तर तो 5 मिनिटाचाच ओळखला जाईल. कारण 60च्या वर जर गेलं तर 60च्या वर जेवढं झालं तेवढंच बघायचं. त्या 3 पॉईंट मधला सेकंड पॉईंट करेक्ट आहे. म्हणजे RGच्या बाबतीमध्ये जे नोट दिल्या होत्या मी, त्यातला तो सेकंड पॉईंट. 60च्या वर जेवढं गेलंय त्यातलं वरच घ्यायचं आहे. मग काय झालं, हे RG हा 5 असेल, राईट. म्हणजे याचा आन्सर काय असेल, 7 वाजून 5.11 मिनिट असेल, राईट. आता इथं 8 ते 9 साठी आपण चेक करूया. 8 ते 9च्या दरम्यानची वेळ काय असं विचारलं समजा. तर इनिशियल गॅप किती असेल तुमचा, 8×5 = 40 असेल. 8×5 = 40 तुमची रिक्वायरमेंट कितीची आहे, 8×5 तर तुमची रिक्वायरमेंट कितीची आहे, 30ची आहे. हे 40 आणि ते 30, हे 40 आणि ते 30 किती झाले, 70 झाले. हे 40 आणि ते 30 किती झाले, 70 झाले. 70 झाले तर 60 पेक्षा किती जास्त आहेत ते, 60 पेक्षा 10 मिनिट जास्त आहेत ते. म्हणजे परिणामी RG किती आहे, फायनल RG आपला किती आहे, 10 मिनिटाचा आहे, राईट. मग असं मी लिहू का, 70 मिनिटाचा RG हा 10 असेल, बरोबर आहे. म्हणजे 8 वाजून 10.10 मिनिटाचं काय असेल, उत्तर असेल. 8 वाजून 10.10 मिनिट असं त्याचं काय असेल, उत्तर असेल, राईट. मग आता आपण राहिलेले 9 ते 10, 10 ते 11चा पण बघून घेऊया, राईट. तर ते काय होईल, राईट. आपल्याला काय काय बघायचं होतं, 9 ते 10 एक बघायचंय, ओके. एक 10 ते 11 बघायचंय, 11 ते 12 एक बघायचंय आणि शेवटचं 12 ते 1 बघायचं, करेक्ट. आता 9 ते 10 आहे. इनिशियल गॅप काय होईल तुमचा, 9×5 =
45 होईल. जे इनिशियल गॅप 45 आहे. तुम्हाला परस्पर विरुद्ध दिशेला म्हणजे पाहिजे असलेलं किती आहे 30 आहे. त्या दोघांची बेरीज 75 होईल. म्हणजे तुमचा RG किती होईल 75 होईल. पण RG 60 पेक्षा जर जास्त गेला तर जेवढा जास्त गेला तेवढाच काय करायचं आपल्याला काउंट करायचं आहे. म्हणजे इथे लिहितो मी RG हा 75 झाला म्हणजेच काय झाला तो RG बरोबर 15 झाला. करेक्ट 15. 60च्या वर किती गेला 15 गेला म्हणून 15 घेतला मी. त्याचा आन्सर काय असेल 9 वाजून 15.15/11 मिनिट असेल. राईट म्हणजेच 9 वाजून 11 × 11 म्हणजे 16.411 मिनिट असेल. राईट 16.411 मिनिट असेल. आपण या ठिकाणी बघूया 10 ते 11 आहे. आता या 10 ते 11 मध्ये इनिशियल काय असेल 10/50 असेल. 10/50 असेल. आता 50 मिनिट हा तुमचा इनिशियल गॅप आहे. आता तुमची रिक्वायरमेंट कितीची आहे 30ची आहे. 50 आणि 30ची बेरीज किती झाली 80 झाली. 80 हे 60 पेक्षा जास्त आहे. जर रिझल्टंट गॅप हा 60 पेक्षा जास्त जर झाला तर जास्तीचे जेवढे झाले तेवढे घेतो आपण. जास्तीचे किती झाले 20 झाले. म्हणजे आपण फक्त आता 20च घेणार. राईट म्हणजे 80चा RG म्हणजेच 20. करेक्ट असंच लिहितो. आता RG किती झाला मग 20 मिनिट झाला. म्हणजे आन्सर काय असेल तुमचं 10 वाजून 20.20/11 मिनिट म्हणजेच 10 वाजून 21.11 एका 11चा भाग बसतो ना उरले किती 9/11 मिनिट झाला. राईट आता इथं 11 ते 12 साठी बघा 11/55 होतं. बरोबर आहे. ते 55 म्हणजे तुमचा इनिशियल गॅप आहे. तुमची रिक्वायरमेंट 30चीच आहे. रिक्वायरमेंट कितीची 30ची आहे. मग ते 30 तुम्ही काय कराल त्याच्यामध्ये ऍड कराल. किती झाले ते 85 झाले. पण RG हा 60च्या पुढे जर गेला तर जेवढा वर गेला तेवढाच आपण काय करतो काउंट करतो. काउंट करतो. तर किती होईल तो 60च्या वर किती झाला 25 झाला. 25 झाला म्हणजे परिणामी किती झाला 25 वरच कॅल्क्युलेशन करायचं आहे. 85चा RG म्हणजे किती 25 ना. म्हणजे याचं उत्तर काय असेल RG 25 झाला. राईट तर 11 वाजून 25.25/11 मिनिट झालं. म्हणजेच 11 वाजून 27.11 दोन्ही 22 3 आलं ते 3/11 मिनिट असं. राईट तर आता शेवटचं असं 12 ते 1 असेल 12/5 ही त्याची इनिशियल गॅप व्हॅल्यू आहे. तुमची रिक्वायरमेंट 30ची आहे. 60 आणि 30ची बेरीज 90 झाली. बरोबर आहे 90 झाली. पण 90 हा गॅप 60 पेक्षा जास्त आहे. कितीनं जास्त आहे 30 न जास्त आहे. जेवढा जास्त असेल तेवढाच कन्सिडर करायचा आहे. 90चा RG म्हणजेच 30 ना म्हणून RG बरोबर 30 झाला. ह्याचं उत्तर काय असेल 12 वाजून 30.30/11 मिनिट असेल. म्हणजेच 12 वाजून 11 दोन्ही 22 32.8/11 मिनिट असेल. राईट 32.8/11 मिनिट असेल. राईट आता पहा 12 वाजून 32.8/11 मिनिट असेल. तर हा असा एवढा सगळा 12 टॉपिक म्हणजे 12 प्रॉब्लेम्स विषयी असं वर्कआउट करायचं. फक्त एवढंच कॅल्क्युलेशन आहे एवढंच करायचंय. त्याला सूत्रबित्र वापरत बसू नका. सगळ्यासाठी सारखी संकल्पना आहे. कळतंय. तर ही जी कन्सेप्ट सांगितलेली आहे मी पहिल्या 30-40 मिनिटामध्ये 31 मिनिटामध्ये 40 मिनिटामध्ये त्याला मात्र तुम्ही स्किप करू नका. त्याला एक्सक्यूज करू नका. ते खूप आत्मा आहे या कन्सेप्टचा. राईट आता आपण याच्यामध्ये आता काय आपण पाहिलं ते बघूयात. 5 ते 6 आणि 6 ते 7 5 ते 6 आणि 6 ते 7 या 2 तासाच्या दरम्यान फक्त एकदाच 6 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला आहेत. बरोबर आहे. पण 7 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंतच्या पुढच्या 10 तासांमध्ये घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला प्रत्येक तासाला एकदा येतात. बरोबर आहे. म्हणजे त्या 10 तासामध्ये 10 वेळेस आणि या 2 तासामध्ये 1 वेळेस म्हणजे 12 तासामध्ये एकूण किती वेळेस ते परस्परांच्या विरुद्ध दिशेला येतात 11 वेळेस ते परस्परांच्या विरुद्ध दिशेला येतात. म्हणजे 12 तासामध्ये परस्परांच्या विरुद्ध दिशेला किती वेळेस आले ते 11 वेळेस आले. तर 24 तासामध्ये किती वेळेस येतील ते 22 वेळेस येतील. किती वेळेस येतील ते 22 वेळेस येतील. या बाबतीमध्ये या संदर्भानं मागच्या कुठल्या तरी STIच्या मेन्सला काहीतरी क्वेश्चन पडलेला होता. घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांवरती
संपूर्ण 24 तासात किती वेळा परस्परांच्या विरुद्ध दिशेला येतात. तसा ॲज क्वेश्चन पडला होता 22 वेळा असेल. राईट आहे, तो कुठेही असतो, तो एवढा सिम्पल क्वेश्चन म्हणजे एवढा काही इम्पॉर्टंट क्वेश्चन नाहीये. पण का तसं होतं हे त्याचं अनालिसिस असणं आपल्या आत्म्यामध्ये, दॅट इज इम्पॉर्टंट वन. राईट. आता परत एक बाउंड्री कंडिशनचा प्रॉब्लेम तयार होतो इथं. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला किती वेळेस येईल. आता सकाळी 6 ते संध्याकाळी 6 असं जर म्हणलं बाळांनो, तर आपल्याला 12 तासात 11 वेळेस वाटतं. बरीचशी जनता त्याचं 11 वेळेस उत्तर लिहू शकते, पण ते चुकीचं उत्तर ठरतं. कारण ते कशावरती तयार केलेलं आहे, बाउंड्री टाईमवरती तयार केलेला प्रॉब्लेम आहे. तर तो खूप इम्पॉर्टंट टाईम आहे, म्हणजे तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. म्हणजे तुमचा कन्सेप्ट किती प्रॅक्टिकल तुम्ही सॉर्ट केला ती चेक करण्याची, ती चांगला करण्यासाठी चांगला प्रॉब्लेम आहे तो. कळलं. तर एक मिनिट मी तुम्हाला क्वेश्चन पण लिहून देतो, सोडून दाखवतो. राईट. आणि मग आपण आजच्यासाठी इकडं थांबून देऊयात आज आपण. राईट. पुढच्या लेक्चरला आपण काटकोणाच्या बाबतीतला व्यवस्थित विचार करूयात. राईट. मग आता असं लिहितो मी, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला किती वेळा येतील. राईट. करेक्ट आहे. तर मी घड्याळ काढतो असे छान. राईट. इथं 12 वाजले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सुरुवात कुठं करणार आहोत आपण, सकाळी 6 वाजता करणार. जेव्हा 6 वाजता बघूत आपण तेव्हा असे असतात ना काटे, असे असं एक काटा वर एक काटा खाली असतो, एक्झॅक्ट अपोजिट असतील ते. म्हणजे आपण जेव्हा घड्याळावर नजर टाकली त्यावेळेस ते आपल्याला पहिल्यांदा दिसेल सकाळी 6 वाजता. राईट. इथं दुसऱ्यांदा दिसेल, इथं तिसऱ्यांदा दिसेल, इथं चौथ्यांदा दिसेल, इथं 5व्यांदा दिसेल, इथं 6व्यांदा दिसेल, इथं 7व्यांदा दिसेल, इथं 8व्या वेळेस दिसेल, इथं 9व्या वेळेस दिसेल, इथं 10व्या वेळेस दिसेल, इथं 11व्या वेळेस दिसेल आणि इथं परत 12व्या वेळेस दिसेल. म्हणजे या केसमध्ये घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परस्परांना 12 वेळेस विरुद्धामध्ये असतील. परस्परांच्या विरुद्ध किती वेळेस असतील, 12 वेळेस असतील. राईट. तर हे इथं संपतं. म्हणजे घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेला असतील तर काय करायला पाहिजे, हा जो काही टॉपिक होता तो इकडे सेकंड टाईप संपतो. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्परांशी काटकोणामध्ये असतील तर त्या अनुषंगाने कशा वेळ काढायच्या आणि अन्य कुठल्या वेळ दिल्या असतील तर त्या अनुषंगाने कसं वर्कआउट करायचं या संदर्भामधले क्रिया किंवा काही गणित बघून घेऊयात आपण. तर काय म्हणता येईल त्याला, अशी आशा बाळगतो की तुम्हाला हा लेक्चर समजला असेल. त्यात काही अडचणी वगैरे असतील तर तुम्हाला संपर्क साधण्यासाठी काही पर्याय वगैरे तर तुम्ही काय तुमचे काही कमेंट्स वगैरे काही असतील त्यामार्फत वगैरे फेसबुक वगैरे तर त्यात करू शकतो तुम्ही. कधी काही डिफिकल्टी असेल तर तिकडे तुम्ही फ्लॅश करू शकतो. राईट. तर आपण त्याच्यावरती माझ्या बघण्यात आलं तर मी तुम्हाला त्याचं सोल्युशन पण देऊ शकतो. राईट. तर हे असं सगळं व्यवस्थित आहे. मला वाटत नाही त्याच्या पुढे काही डिफिकल्टी येईल. मी एक गोष्ट 5-5 7-7 वेळेस सांगितलेली आहे. याला नीट ऐका, कागद पेन घ्या, याच्यावरती व्यवस्थित नोट्स, मी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्याच्या नोट्स काढा. नुसतं व्हिडिओ बघून काही होत नाही. कळलं. वहीवरती लिहा. वहीवर लिहिल्यामुळे तुमच्या हृदयामध्ये पण त्याचं संचयन होईल. राईट. थँक्यू. आभारी आहे. पुढच्या लेक्चरला आपण भेटूयात. आभारी आहे.